आणि एका ठिकाणी एका लंगरवरती इडली सांबार होतं. ते बघितल्यावर त्यांना असं एकदम हे झालं, कारण तिथे सगळं जास्त सरसू वगैरे हे असायचं. इडली सांबार एवढं खाल्लं की त्या घोड्यावर बसले होते आणि केव्हा पेंग झाली आणि त्या घोड्यासहित पलटीवर ओढ्यात खाली पडल्या. तिथलं पाण्याला वेग म्हणजे एवढा आहे की 5व्या मिनिटाला माणूस खाली पाकिस्तानात जातो, एवढा प्रचंड वेग. आणि एवढं आहे म्हणजे माणूस त्या, आणि त्या 4-5 घोडेवाले होते, त्या चलाखीनं त्यांनी सगळ्यांनी लगेच जे कडक केलं आणि खाली जाऊन अडवलं, त्यांना बाहेर काढलं. त्यांना त्या बाईने रडत रडत एकच काम केलं, आपली पर्स उघडली, पर्स मध्ये हाताला आलेली नोटा त्यांना दिली. नमस्कार, मी उदय साठे. नमस्कार, मी प्रमोद पाटील. अनोळखी मुलखावेगळी माणसं या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रमोद, आज आपल्याकडे जे मुलाखतीसाठी आलेले आहेत त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. जे वयाला 80 वर्षाचा आहे पण तो तरुण आहे, उत्साही आहेत, कायम उत्साही असतात आणि काहीतरी वेगळं करायची त्याची एक कायम धडपड असते. असे श्रीकांत देवधर आपल्याकडे आलेले आहेत. बरोबर. मी त्यांच्याशी ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी मला जाणवलं की ते एक उत्तम नट आहेत, एक संवेदनाशील दिग्दर्शक आहेत, प्रभावी कार्यनेता आहेत आणि एक वेगळ्याच वाटेने चालणारा एक आध्यात्मिक वाटचाल करणारा असा एक माणूस आहे. सेवाभाव आहे, सेवाभाव आहे. सेवाभाव आहे. मला वाटतं आपण बोलण्यापेक्षा त्यांच्याशी आपण गप्पा मारू, त्या गप्पामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सगळे पदर आपोआप बाहेर येतील. नक्कीच नक्कीच. त्यांचं वक्तृत्व शैली पण खूप चांगली आहे. बर श्रीकांतजी नमस्कार. तर मी तुमच्या हाताखाली नाटकामध्ये तर काम केलेलंच आहे. तो अनुभव वेगळाच होता, आपण त्याबद्दल तर बोलूच. कायम काहीतरी हटके तुम्ही करायचा किंवा असं काहीतरी वेगळे पण होतं. मला तुमच्या बालपणाकडे जायचंय, त्यामध्ये पण काही वेगळं पण होतं का, की 4 चौघांसारखंच बालपण होतं? जरा त्याविषयी सांगा. माझा जन्म सातारचा. आमचं मूळ गाव आहे कोकणामध्ये, विजयदुर्ग म्हणून आहे ते. पण आमचे आजोबांपासून आम्ही ते सोडून सगळे इकडे देशावरती आलो. आमचे वडील हे आनंद टॉकीज म्हणून का थिएटरमध्ये प्रोजेक्ट ऑपरेटर होते, प्रोजेक्टर ऑपरेटर. आणि दिवसाच्या वेळी ते वायरिंग फिटिंगची कामं वगैरे करत असत. आणि आमची आई घरगुती लोकांची कामं करत असायची. माझ्या पाठीमागं एक माझी मुखी बहिरी बहीण होती थोरली, आणि एक धाकटा भाऊ होता. मी सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यावेळेला असताना मी एक छोटीशा नाटकीमध्ये काम केलं होतं आणि त्याला एक बक्षीस मिळालं. आता का मिळालं, कसं मिळालं मला आज काही आठवत नाही, पण ते मिळालेलं पुस्तक घेऊन आमच्या आईनं आमच्या त्या वाड्यात सगळ्यांना दाखवलं. आणि मग वाड्यातल्या सगळ्यांनी आपल्या माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणजे, अरे वा, नाटकात काम केलं, छान केलं ना. त्यामुळे नाटकात काम करणे ही एक चांगली गोष्ट आहे, असा एक संस्कार किंवा असा एक विचार डोक्यामध्ये आला. त्यानंतर माझं 9-10 वर्षाचं वय झालं, त्यावेळेला सज्जनगडावरती श्रीधर स्वामींच्या आधिपत्याखाली आणि गोविंद स्वामी आफळेंच्या पौरहत्यामध्ये माझी मुंज झाली. हा, ती मुंज झाल्यानंतर म्हणजे कळत न कळत तो एक आध्यात्मिक संस्कार असेल असं आपण समजूया. त्यानंतर योगायोगानं आम्ही ज्या गुरुवार पेठेत राहत होतो त्या ठिकाणी 4 ब्राह्मणांची घरं होती आणि त्यांच्याकडं पूजा सांगण्यासाठी म्हणून मला आईनी पाठवलं. म्हणजे तू त्यांच्याकडे जाऊन पूजा करायची. आता सकाळच्या वेळेला लवकर उठायचं, पूजा करायची. आणि त्याचबरोबर त्यांना विहिरीतनं पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून 2 घागरी प्रत्येक घरात आणून द्यायच्या. असं माझं 5वी ते 11वी पर्यंत बालपणामध्ये हा माझा सकाळचा उद्योग होता. दिवसभरात इतर वेळेला आई जे काही काम करायची तिला मदत करणे, तिला रात्रीच्या वेळेला पुस्तक वाचून दाखवणे. ती हलवा करायची रात्रभर आणि हलवा करताना बराच वेळ लागायचा. मग त्यावेळेला तिला जागं राहता यावं म्हणून तिला काही पुस्तक वाचून दाखवणे त्यावेळेला. आणि हे केलेलं मटेरियल सामान जे असेल ते नेऊन पोच करणे, त्याचा हिशोब घेणे वगैरे. असं करत 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 मी 11वी झालो. टेक्निकल स्कूलमध्ये माझे टेक्निकल सब्जेक्ट होते. योगायोगानं आमच्या घरामध्ये टेक्निकल हा सब्जेक्टच असल्यामुळं प्रवाहित मला त्यामध्ये खूप चांगले मार्क मिळाले. म्हणून माझे शिक्षक लोक आमच्या घरी येऊन 8 तास केला त्यांनी, की तुमच्या मुलाला खूप चांगले मार्क मिळाले, तुम्ही त्याला सांगलीला वालचंद कॉलेजला डिप्लोमाला तरी पाठवा, कमीत कमी इंजिनियर करणं वगैरे तुम्हाला शक्य असलं तर बघा, नसेल तर डिप्लोमाला तरी पाठवा, तिथं चांगल्या सोयी आहेत. असं म्हटल्यानंतर आमच्या आईला असं वाटायला लागलं की खरंच आपला मुलगा फार हुशार दिसतो, शिक्षक घरी येऊन एवढं कौतुक करतात. म्हटल्यानंतर तिनं आमच्या वडिलांपाशी हा प्रस्ताव मांडला. वडील म्हणजे तुला काही कळतं का, मला उणे पुरे 60-65 रुपये मिळतात आणि कुठं ते कॉलेजला सांगलेलं काही नाही,
उद्यापासून शिडी घ्यायची आणि माझ्या मागं वायरिंग फिटिंग करायला निघायचं, असं वडिलांनी दम दिला. बट त्या आईला काही पटलं नाही. आईने सत्याग्रह पुकारला. तिनं मी जेवणार नाही तुम्ही जोपर्यंत मुलाला कॉलेजला पाठवत नाही तोपर्यंत. 5-7 दिवस हा संघर्ष घरात चालू होता. मला स्वतःला म्हणाल तर काही कळत नव्हतं. मी डिग्री काय असती, डिप्लोमा काय असतो, कॉलेज कुठं असतात, सरकारी कुठली, काही कळत नव्हतं खरं सांगायचं म्हणजे. पण त्या शेवटी आईच्या संघर्षाला यश आलं आणि असं ठरलं की सांगलीला मी जायचं. 1970 वगैरे 71-72 असा वेळ? नाही, 63-64. 63-64. हो, 63-64 साली. हा, त्यावेळी तर काहीच माहित आणि नव्हतं. त्यावेळेला मग सांगलीला वाचन कॉलेजमध्ये आपल्या माझ्यावर एक सुरेश देशपांडे म्हणून सातारचाच मुलगा होता. त्याला आमच्या काकांनी बऱ्यापैकी मदत केलेली होती. तर तो आणि आम्ही वाचन कॉलेजला गेलो आणि वाचन कॉलेजला डिप्लोमाला आम्हाला आपल्या मार्कामुळे ती मिळाली ऍडमिशन. वडिलांनी पैशाची मदत केली होती त्यावेळेला, म्हणजे होती आर्थिक परिस्थिती नव्हती. बरंच अडचणी येत होत्या. पैसे पाठवण्याला मनीऑर्डरचा सुद्धा खर्च नको म्हणून सांगलीला येणाऱ्या ट्रक ड्रायव्हर पाशी पैसे द्यायचे, त्या ड्रायव्हरला हुडकून काढून त्याच्याकडनं ते पैसे घ्यायचे वगैरे वगैरे, त्या अनेक गोष्टी होत्या. पण ते नंतर मला तुम्ही बालपणीचा म्हटलंय पण मी तारुण्यात आलो. पण मी वडिलांना आमच्या थिएटरच्या व्यवसायात ते होते, पण तिकडे गेलेलं अजिबात आवडायचं नाही त्यांना, भयंकर राग होता त्याला. पण ते जेव्हा घरी जेवायला यायचे तेवढ्या वेळात मी जायचो तिथं आणि मी ते थिएटरचं मशीन कसं चालवायचं, काय चालवायचं हे सगळं चोरून त्याला शिकलेलो होतो. त्याचा उपयोग करून मी सांगलीला एक प्रताप टॉकीज म्हणून आहे, तिथे एक चाफळकर म्हणून त्याचे मालक आहे, त्यांचा एक पुतण्या मला ओळख झाली होती तिथली. मग त्याला म्हणलं अरे तुझ्या काकाला सांगून मला त्या थिएटरमध्ये मशीन ऑपरेटर म्हणून जॉब दे ना. आणि मग त्यांनी जाऊन काकांना सांगितलं. काकांनी पहिल्यांदा नाही म्हणले अभ्यास सोडून नाही तर उद्या कुणी सांगितलं. तर त्यांनी सांगितलं त्याची जरा अडचण आहे वगैरे अमुक तमुक. म्हणजे ठीक आहे, संध्याकाळी 6:30ला यायचं, 9:30ला जायचं, बिलकुल थांबायचं नाही इथं थिएटरमध्ये. ठीक आहे म्हणले. आणि मग मी 6:30 ते 9:30 विश्रामबागवरनं चालत तिथे यायचो, सिनेमा ते दाखवायचो आणि ते झाल्यानंतर परत रेल्वेच्या पटरीवरनं चालत विश्रामबागला जायचो. असं मी 2.5-3 वर्ष इंजिनिअरिंग साठी अर्थार्जन सुरू झालं तुमचं. हा, थोडंसं अर्थार्जन चालू झालं. मदत म्हणजे अगदीच ओढातांची होत होती तीच आहे. आणि त्यावेळेस वय तरुण होतं, खाण्याचं हे असायचं, म्हणजे वाटायचं हे खावं ते खावं. पण देवधर साहेब, तुम्ही म्हणजे वडिलांबरोबर काम करत असताना तुम्हाला या नाटकामध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली. मग पुढे वडिलांचा विषय नाही तो काय तसा. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणलं ना की मी शाळेत असताना एक नाटक केलं, त्यानंतर ते नाटक करायची ही कल्पना. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी शिकत असताना 5वी ते 10वी 11वी परत दरवेळेला गॅदरिंगमध्ये नाटकासाठी लोकांना बोलवलं जायचं. मग मी जायचो तिथं नाटकात काम मिळावं. पण मला कधीही नाटकात काम मिळालं नाही कॉलेज शाळेमध्ये. सगळे अ तुकडीतले हुशार विद्यार्थी नाटकामध्ये आणि आम्ही क तुकडीतले नी तुकडीतले म्हणजे वेगळ्या गटातली लोक. त्यामुळे आम्हाला कोण नाटकात काय. तर माझा ते शाळेतल्या शिक्षकांवर खूप राग होता. रोज मी ते नाटकं संध्याकाळी तालमी चाललेले बघत बसायचो. एकदा तर मी रात्री एक तालीम होती एका शाळेमध्ये लपून बसलो कोणाला कळू नये म्हणून, आणि ती सगळी तालीम बघून रात्री 1:30-2 वाजता घरी गेलो. तर ते रंग लावण्याची जी हौस होती ना ती वडिलांनी गालावर बरोबर उठवली बघ. त्यामुळे मला त्या शाळेमध्ये नाटकात कधी संधी मिळाली नाही. पण गमतीचा विषय म्हणजे वालचंद कॉलेजला जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या गॅदरिंगमध्ये नाटकाचा विषय निघाला. गॅदरिंगमध्ये कार्यक्रम नाटक व्हायचं तिथं. पण ते झालं, चांगली जुनी पोरं सिनियर पोरं होतं, त्यांनी रोल वगैरे हे करायचं ते करायचं, चर्चा चालू झाली. आणि ते म्हणले आपल्याला लेडीज काय कोणी नाहीत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, ते आपण व्यवसाय काम करणाऱ्या ज्या लेडीज असतात त्यांना आर्टिस्ट म्हणून बोलू. ते आमचे नेने सर होते, अजिबात बाहेरची पोरगी येतं का म्हणा इथं म्हणजे कॉलेजमध्ये. आपल्याकडे पुरुषांनी लेडीजची काम करायची. त्यावेळी ती प्रथा परंपरा होत्या. पुष्कळ लोक कर्नाटक बालगंधर्वांचं उदाहरण आहे आपल्या पुढे. पण मला ते काम तर करायची हौस होती. मग मी म्हटलं ठीक आहे, लेडीज तर लेडीज रोल करतो, काय हरकत नाही. आणि गमतीचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो, 3 वर्ष मला 3 लेडीज रोल करायला लागले. तुझं पशी म्हणून खडाष्टक नाटक होतं, घराबाहेर म्हणून नाटक होतं. या 3 मध्ये मी लेडीज रोल केले, कारण तो टप्पाच पडला ना लेडीज रोल काय बोलवा देवधरनं. आणि 3 वर्ष मी ते लेडीज रोल केले. त्या तुम्ही महावितरणामध्ये नाट्य स्पर्धा चालू केल्या.
नाही 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 तो मध्ये पुष्कळ मोठा हे आहे तेव्हा- देवधर साहेब मला म्हणतो तुम्ही आता हे नाटकाची अशी तुमची सुरुवात झाली हा पण मला असं विचारायचं आहे की तुम्ही नंतर मग जेव्हा MSCBत नाटक स्पर्धा केल्या सगळ्या केल्या तर तुम्ही काय असं प्रशिक्षण घेतलं होतं का किंवा असं कुठं कारण की तो जो काय तुमचा जो त्यावेळेचा दिग्दर्शनाचा अनुभव होता ना तो अगदी खूप प्रतिथयश असल्यासारखा होता तर त्याच्या मागचं काय होतं काय नाही असं शिक्षण म्हणून कुठला कोर्स किंवा कोणाकडे ट्रेनिंगला गेलो नाही पण त्याचा नाद आणि छंद असल्यामुळं ते बघणं आता एक उदाहरण सांगतो जेव्हा माझ्या 63 साली सातारला साहित्य संमेलन होतं त्यामध्ये रायगडाला जेव्हा जागे ते नाटक जातं तर ते नाटक रात्री पण 4 वाजल्यापासून मी त्या थिएटरमध्ये शाहू कला मंदिरमध्ये जाऊन बसलो होतो ते सामान कसं आणतात ते कसं उतरवतात ते कसं लावतात मग ते लाईट कशी लावतात नाटक संपल्यानंतर सुद्धा 1.5-2 तास बसून ते सगळं काढतात कसं वगैरे वगैरे त्यांच्या म्हणजे त्यावेळेस काशीनाथ घाणेकर मास्टर दत्ताराम सारखे लोक होते ते लाईटवाले होते त्याला काय म्हणतात याला त्यांच्या आपापसात चर्चा अशा गोष्टीतनं माझा तो अभ्यास अनुभवात हे झाला मग तुम्ही पुढे जाऊन महावितरणामध्ये या स्पर्धा चालू केल्या नाट्य स्पर्धा बरोबर. काय म्हणजे ते महावितरणमध्ये काय झालं की कॉलेज माझं जसं झालं तेव्हाची एक घटना आहे सांगतो तरुणांना ती मार्गदर्शक आहे मी कॉलेज 3रं वर्ष संपवलं आणि परीक्षा त्याच्या आधी एक घटना मी मुद्दाम सांगतो जरा मी 2ऱ्या वर्षाला जेव्हा होतो त्यावेळी माझी परीक्षा चालू असताना माझे प्रिन्सिपल जवळ आले मला म्हणले का रे पेपर झाला का व्यवस्थित ओके ना आता काय कुठे इकडे तिकडे जाणार नाहीस ना घरी जाणार आहेस ना प्रिन्सिपल असले की त्याला चौकशी करायला मला माहित नाही पण हो म्हटलं आता आम्ही घरी जाणार आहे माझे इथले 2 मित्र आणि आम्ही आता असे जाणार सातारला आणि तिथं आम्ही महाबळेश्वरला जाणार आहे सायकलवरनं बरं जाओ पण लवकर जा बरं का आणि मग मी त्यावेळेला रेल्वेनी सातारला आलो सातारवरनं ST असायची टपाल नेणारी त्यांनी साताराला आलो सातारा रोडवरनं सातारला आलो तर 4-5 जण मला उतरून घ्यायला आलेले मला म्हणले काय मला कळेल माझे जुने मित्र तिथले होते ते सगळे मला काही कळेना मी म्हणलं अरे का नाही म्हणलं तो उद्या महाबळेश्वरला कोणी बोललं नाही जास्त महाबळेश्वरला जायचे वगैरे तर मग तिथनं आम्ही गुरुवार पेठेत आमच्या घरापाशी आलो आमचा मोठा वाडा होता त्या वाड्यामध्ये 10-12 बिराडं होती त्या ह्याच्यामध्ये आणि जरा जाग दिसली मला पण असं त्यावेळेला आता नीटचं हे नाही पण मी घरात गेलो आणि घरात जाऊन दार उघडून आतमध्ये गेलो तसं माझा धाकटा बोट रडत आमचं टॉयलेट एका बाजूला होतं तिकडं निघून गेला आमची आजी घरात दिसली वडिलांनी डोक्याला गोटा केलेला मला काय कळेना मी पहिलं म्हणलं आई कुठे तर ते रडत त्यांनी सांगितले की आई गेली 13 दिवसापूर्वी गेली आणि आज आईचा 13वा आहे बापरे त्या दिवशी आईचा 13वा होता तुम्हाला सांगितलंच गेलं नव्हतं नाही जर सांगितलं असतं तर माझं कॉलेजचं नुकसान झालं असतं वर्षाचं परीक्षा बुडली असती मग मला रेफरन्स लागला की आमच्या वडिलांनी कॉलेजच्या प्रिन्सिपल साहेबांना पत्र लिहून कळवलं होतं की त्याची जर लवकर परीक्षा घेता आली तर बघा आणि लवकर त्याला पाठवून द्या पण ते काही शक्य नव्हतं म्हणजे फक्त येऊन मला मी कुठे इकडे तिकडे जाणार नाही डायरेक्ट घरी जाईन ना एवढंच त्यांनी विचारलं होतं तो एक मोठा पण हा नाट्यस्पर्धा सुरू करण्याशी याचा लिंक आहे आईच्या लिंक म्हणजे मला त्यावेळेला मी पहिलं नाटकाचं आईनं कौतुक केलं नंतर कॉलेजमध्ये मी नाटकं करत असताना तिला पत्रांनी सांगायचो किंवा सुट्टीत आलो की सांगायचो तिला फार इच्छा होती मी काम कसं करतो बघण्याची परंतु ते काही झालं नाही ती माझं एकही नाटक बघू नाही शकली पुढं नंतर मी मगाशीच्या प्रश्न ह्याच्याकडे येतो की कॉलेजचं हे संपून मी घरी आलो रात्री घरी आलो सकाळी जेवलो 10-10:30 11 वाजता 11-11:30 आणि जेवण करून बसलो होतो वडील येऊन समोर बसले वडिलांनी विचारलं झालं परीक्षा वगैरे सगळं संपलं आता काही पुढं काय नाही ना नाही हे बघ म्हणले तुझ्या आईच्या हट्टासाठी मी तुला शिकायला पाठवलं परंतु माझी आर्थिक परिस्थिती नव्हती आणि माझी तर आणखी आता परिस्थिती हे आहे तेव्हा मी तुला सांगतो की आता या क्षणापासून तुझे तू काय असेल ते बघायचं घरात राहायचं नाही मग क्षणभर मला डोळ्यापुढं काजवे चमकले जराशे पण काही नाही मी एक थोडं तासाभराने उठलो
आणि त्या मधल्या काळामध्ये जे वायरिंग फिटिंग करणारी साताऱ्यातली मंडळी होती अशांची माझी ओळख हे झाली होती. असा एक ग्रुप सातारच्या जिल्हा परिषदच्या बिल्डिंगचं काम करत होता, त्यांच्याकडे गेलो मी. तिथे एक नगरचा पाटील नावाचा माणूस होता, त्याचा एक ग्रुप होता आणि ते लेबर कॉन्ट्रॅक्टसारखं काम करत होते, त्याची माझी ओळख होती. त्याच्याकडे गेलो, म्हटलं असं झालं, मला काम पाहिजे, म्हटलं माझी परीक्षा झाली, मी आता येणार कामाला. अरे वा म्हणला, या की. तेव्हा ओळखत होते मला, म्हणलं, आणि त्यांना माणसाची गरज होती आणि त्यातून मी शिकलेला म्हटल्यानंतर त्यांना जरा आणखी थोडं या म्हणले. केव्हा येत आहे? म्हणलं आलोय सध्या, येतो 1-2-3 तासांनी. घरी गेलो, वडिलांना म्हटलं मला 4-5 हत्यारं द्या फक्त. त्यावेळेला लागणारी मिनिमम हत्यारं होती त्यांच्याकडनं घेतली, त्यांच्याकडनं एक मिलिटरीची सॅक होती ती घेतली, 2 कपडे घेतले आणि तिथनं मी जिल्हा परिषदेच्या बिल्डिंगला गेलो आणि कामाला जे सुरुवात केली ते घर सोडून, ते तिथनं मी घर पूर्णपणे सोडल्यातच जमा. तिथनं मी कामं करत 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 फार सगळ्यात शेवटचं काम मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुगुस गावी ACC सिमेंट फॅक्टरीची एक कॉलनी होती, त्या कॉलनीचं वायरिंग फिटिंगचं काम मी घेतलं होतं सगळ्यात शेवटी. आणि तिथं असताना मग मला MSCB मध्ये इंटरव्ह्यूचा कॉल, इंटरव्ह्यूसाठी हे अर्ज करायचा होता म्हणून मित्राचा निरोप आला होता. मग त्यानं म्हटलं मला पैसे द्या की, मला जायला पाहिजे, म्हणजे मला इंटरव्ह्यूचा हे द्यायचा आहे. मग त्यांनी काय नाही पैसे दिले त्या कॉन्ट्रॅक्टरने, म्हणून त्या सगळ्यांनी मला कॉन्ट्रीब्युशन काढून नागपूरवरनं पुण्यापर्यंत यायचं तिकीट काढून दिलं आणि पुण्यात म्हणले ते कॉन्ट्रॅक्टर आहे आपला, तिथं तुम्ही जावा, कर्वे रोडवरती आहेत ते, त्याला भेटा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्या. मी कर्वे रोडवर आलो, कर्वे रोडवर गेलो त्यांच्याकडं, पण त्यांनी पैसे काही दिले नाहीत मला. मग तिथून माझ्याकडे बिलकुल पैसे नसताना मी तिथून फलटणला माझा जो मगाशी म्हणलं चाफळकर म्हणून मित्र होता त्याच्याकडं जायचं ठरवलं आणि माझे पेपर वगैरे सगळे त्या चाफळकरकडं होते सगळे. आणि म्हणून मी तिथनं चालत 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 हो पहिल्या दिवशी पुण्यातनं निघाल्यानंतर जेजूरच्या स्टँडवर रात्री झोपलो आणि दुसऱ्या दिवशी चालत चालत फलटणला निघालो असताना वाटेमध्ये वाल्याला रस्त्यावर काही 4-5 माणसं बसली होती आणि त्या 4-5 माणसांनी विचारलं, ओ कुठे चाललं तुम्ही? म्हणजे काल म्हणले तुम्हाला दिवा घाटात चालताना बघितलं, आता कुठं निघाला? आता काय वारीचे दिवस नाहीत आणि काय नाहीत, कुठं निघाला? म्हटलं फलटणला चाललो, मला नोकरीसाठी अर्ज करायचा आहे, माझ्याकडे पेपर नाहीत, पैसे नाहीत म्हणून चाललो. पैसे नाहीत. आणि म्हणले रात्री जेवला का नाही? नाही म्हणले जेवलो नाही. त्यावेळेला म्हणले एसटीला किती तिकीट लागतं? मी देतो पैसे. नको म्हणलं, पैसे नको मला म्हणले. अरे म्हटले येली बामणी येडीच असतात असं ते कॉमेंट. मग परत तो म्हणलं, मग म्हटलं जेवता का? मग हो म्हटलं जेवतो, जेवायचीच आहे. त्यांनी घरी नेलं मला, घरी भाकरी काढून दिली, पण त्याला कुठं कालवण सापडत नव्हतं. तो म्हणला चटणी बरोबर खाल का? म्हटलं चटणी नको म्हणलं, मला अजून चालायचं आहे, म्हटलं चटणी नको. मग त्यांनी काकवी काढून दिली मला. मग काकवी त्या पितळीत ओतली, भाकरी चुरली आणि काकवी आणि भाकरी असं मी छानपैकी जेवलो. गंमत म्हणजे मला नोकरी लागल्यानंतर मी पहिल्या महिन्याचा पगार मिळाल्यानंतर त्या माणसाला जाऊन भेटलो आणि त्याला सातारचे पावशेर पेढे दिले. माझं काम करण्यात तुम्ही हटके शब्द जो वापरला ना तो अशा तऱ्हेनं. त्यानंतर मी फलटणला गेलो, त्यानंतर मला वीज मंडळामध्ये इंटरव्ह्यू झाला माझा आणि त्यावेळेला बोलता बोलता मी लोणंदच्या सबस्टेशनचं वायरिंग फिटिंग केलं म्हणून कळल्यानंतर मला तिथं लोणंदलाच पोस्टिंग दिलं त्या साहेबांनी. आणि मग मधल्या या 3 वर्षामध्ये माझा नाटकाचा जो आवड छंद होती ती सगळी दबली गेली होती. पण मग लोणंदमध्ये आल्यानंतर मात्र मग तिथं दरवर्षी गॅदरिंग म्हणून पूर्वी लायसन्सी होती, ती लायसन्सी बोर्डात आली. त्या लायसन्सीची एक प्रथा होती, सत्यनारायण करायचे, जेवण करायचे, नाटक करायचे. ती प्रथा आम्ही पुढे बोर्डात चालू ठेवली आणि मग तिथं खाजगी पद्धतीनं तिथलेच गणे गंपे गोळा करायचे आणि नाटक बसवायचं. अशा तऱ्हेनं लोणंदपासून माझ्या वीज मंडळातल्या नोकरीची सुरुवात झाली. योगायोगानं मला लोक म्हणतात पहिल्या घासाला खडा, पण मला पहिल्या घासाला श्रीखंडपुरी मिळाली. चक्रनारायण नावाचे साहेब मिळाले जे अतिशय उत्साही आणि माझ्या पुढं 2 पावलं पुढं असे होते. त्यामुळं आम्ही उत्साहाने अनेक तिथं ट्रिपा काढल्या त्यांनी दोघांनी बरोबर मिळून आणि वेगवेगळ्या समाजामध्ये मिसळून काम करण्याची एक वेगळी पद्धत त्यांनी. म्हणजे आपण साहेब आहोत, लांब आहोत लोकांपासून असं नाही, समाजाचा आपले प्रश्न त्यांना सांगा, त्यांची मदत घ्या, अशा पद्धतीने कामं चालू. रांगोळी स्पर्धा भरो, आणखी काही स्पर्धा करा, असं काम आमचं चालू. आणि त्याचबरोबर वीज बोर्डाचं कामही फार प्रामाणिकपणे करायला त्यांनी मला सांगितलं, शिकवलं. त्यांचे आभार मी आयुष्यात म्हणजे ते माझे फार चांगलेच हे होते. चक्रनारायण ते कॅथोलिक ख्रिश्चन होते
मी अगदी हिंदुइझमचा संघातही मी जात होतो काही काळ, त्यामुळे संघाचा सुद्धा प्रथम वर्ष शिक्षित आहे. आणि त्यामुळे असं जरी असलं तरी आमच्या दोघांमधलं नातं हे कुणी म्हणजे ज्याला रिलेशनशिप म्हणतील शेवटी ते जास्तोपर्यंत त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते. देवधर साहेब, तुमच्याकडे आठवणीचा खूप मोठा खजिना आहे. पण वेळेच्या अभावी मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो की तुम्ही पुण्यामध्ये आलात त्यावेळी महावितरणमध्ये नाट्य स्पर्धा नव्हती आणि तुम्ही ती सुरू करण्यासाठी प्रयत्न केले असं आमच्या ऐकिवात आहे. म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? लोणंदला मी 4-5 नाटकं केली त्यावेळेला. आणि त्यावेळेला एक लेबर ऑफिसर गेके म्हणून होते, ते आले. त्यावेळेला मी त्यांच्यापाशी हा विषय काढला. ते म्हणलं इतर डिपार्टमेंटमधनं नाटकांच्या स्पर्धा होतात, टेलिफोनमध्ये होतात, ST मध्ये होतात, तसे आपल्या वीज मंडळात का नाहीत? ते म्हणले अजून आपण त्या दृष्टीनं काही प्रयत्न केलेले नाही आहेत, पण बघूया कधीतरी पुढं मागं वगैरे असं. त्यानंतर मग परत माझी बदली सातारला झाली. आणि सातारला झाल्यानंतर तुम्ही प्रश्न स्पर्धेकडे आलात, पण स्पर्धेकडे येण्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात सांगतो. सातारला आल्यानंतर संघटनेच्या मदतीसाठी म्हणून S.L. देशमुख नावाचे जनरल सेक्रेटरी होते. त्यांनी आम्ही एका मुंबईला आपलं गॅदरिंग होतं, गॅदरिंगमध्ये आम्ही नाटकाचा प्रयोग केला, तरुण तुर्क म्हाताऱ्यांचा. तो त्यांनी बघितल्यानंतर तो म्हटला आपल्या संघटनेसाठी तू नाटक करायला पाहिजेस. आणि म्हणून मराठवाडा मराठवाड्यामध्ये आपण 10 नाटकाचे प्रयोग करायला घेतले, 2 कॅन्सल झाले, त्यात 8 प्रयोग केले त्याच्यामध्ये नाटकाचे. त्यातनं त्यावेळेला संघटनेला 28,000 रुपये जे खर्च वजा आता मिळालेले पैसे दिले. अशा तऱ्हेनं प्रयोग करत करत तुम्ही म्हटलं तसं बाई कुठं शिकलो नाही, पण हे प्रयोगच माझे शिक्षक होते सातत्याने. संघटनात कसे घुसले? आमचे वडील नेहमी म्हणायचे काम हाच कामाचा गुरु असतो. तशा पद्धतीनं नाटकच करत राहिलो आणि नाटकातलं नाटक शिकत गेलो, बघत गेलो, शिकत गेलो, बघत गेलो आणि मग पुढं आलो. त्यानंतर माझी बदली पुण्याला झाली. पुण्याला सुद्धा कामगार संघ होता, ते दरवर्षी एक नाटक करायचे. म्हणजे स्पर्धेचा काही संबंध नव्हता, पण एक सोशल ऍक्टिव्हिटी म्हणून नाटक करायचे. मला ते ऐकून माहिती होतं. त्यांची नाटकाची तयारी चालू झाली, एकदा सीझन आल्यानंतर नाटकाची तसं मग मी गेलो त्यांच्यामध्ये जाऊन घुसलो आणि म्हटलं आपण नाटक करूया. आणि ते म्हणले ठीक आहे या म्हणून. त्यांचं नाटक बसवायला एक अशोक जोशी नावाचे गृहस्थ यायचे आणि ते तिथल्या पुण्यातल्या जागर संस्थेचे सर्व होते. कुठली नाटकं केली तुम्ही, काय केली, अशी चर्चा झाली. त्यात मी सांगितलं मी रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये संभाजीची भूमिका केली होती त्यावेळेला. तर अरे वा, ते कामगार संघवाले म्हणजे सगळे हिंदुनिष्ठ. छत्रपती म्हटल्याबरोबर त्यांनी लगेच उचल खाल्ली. रायगडाला जेव्हा लगेच नाटक करूया आपण म्हटले. मी म्हटलं अहो त्याला बरेच वर्ष झाले. नाही तेच करूया आपण. अशोक जोशीचा कल हा थोडा हलकी फुलकी विनोदी ढंगाची नाटक करण्याकडे होता आणि त्याला ते काही पटलं नाही. तो त्यातनं बाजूला झाला आणि मग त्या आपोआप ती जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. पण त्यावेळेला माझं वय वाढलेलं वजन हे सगळं पाहता मी त्या नाटकात शिवाजीची भूमिका करायचं ठरवलं. आणि मी त्या नाटकात शिवाजीची भूमिका केली आणि टिळकला आमचा त्याचा प्रयोग झाला. त्या प्रयोगाला त्यावेळेचे जे बोर्ड मेंबर होते HD पाटील, HD बाबा म्हणायचे त्यांना बोलवलं होतं. ते आले होते, चीफ इंजिनियर लोक होते. ते नाटक बघितलं, त्यांना ते आवडलं आणि नाटकानंतर मग आमची त्यांच्या चर्चा झाल्या. त्यानंतर HD बाबांना म्हटलं आपल्या बोर्डात हो म्हटले STच्या स्पर्धा असतात म्हणले, कोल्हापूरला मी बघितल्या होत्या. म्हणले मी गेलो मुंबईला की हा विषय, पण म्हणले मला थोडी माहिती द्या. पुन्हा आम्ही त्यांना बजेट वगैरे किती खर्च येईल, काय खर्च येईल वगैरे हे त्यांना दिलं. आणि योगायोग असं चांगला म्हणजे मी होतो, पिंपळखरे होते, SN देशपांडे होते, सगळ्यांनी त्या गोष्टीला जोर लावला. आणि एक 4-5 महिन्यामध्ये एक सर्क्युलर आलं की इथनं पुढं वीज मंडळात नाटकाच्या स्पर्धा होतील, आंतरमंडळ प्रथम होतील आणि फायनल आंतरझोन नंतर होतील दुसऱ्या. आणि पहिल्या वर्षी फक्त 1,000 रुपये आम्ही ते व्हाव्यात बोर्डात म्हणून ते बजेट कमी करून दाखवलं होतं. तेच आमच्या 1,000 रुपये फक्त बजेटमध्ये नाटक करा म्हणून आम्हाला ते आलं. पण आता हाऊस दांडगी ना, खिशाचा कधी आयुष्यात सल्ला बघितलाय. मग ते करायला ठरलं. मग ते अर्बननी लगेच पुणे अर्बनचे लोक होते ते सगळे, त्यांनी त्यांची एंट्री देऊन टाकली रायगडाला जेव्हा जाग येते म्हणून. आमच्या सर्कलचे जे किणी साहेब होते त्यांनी मला बोलवून घेतलं. नाही आपली वेगळं नाटक करायचं, तू वेगळं नाटक बसव. आता आली का पंचायत म्हटलं, हा शिवाजीचा एवढा मोठा रोल केला मी त्या ह्याच्यामध्ये नाटकात करणार, परत आता प्रॅक्टिस करायची ना तर वेगळं नाटक कुठलं बसवणार. त्यांचा माझ्यावर सारखा काय झालं का सुरुवात झाली का, माणसं निवडली का, तेव्हा इम्प्रेस घेऊन टाक पहिल्यांदा. म्हणजे इम्प्रेस घेऊन मला गळ्यात अडकून टाक.
आणि मग ते मी थोडं हे केलं, काय केलं, जरा चलाक हे केली. पूर्वी केलेलं नाटक तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखंच ठरवून टाकलं. म्हणजे 12% पण काम केलेलं आहे, 12% काम जरा आपल्याला हे होईल, सुटका होईल त्यातनं करू. आणि मग ते नाटक हे 12% तरुण तुर्क म्हाताऱ्या रुरल तर्फे आणि रायगडाला जेव्हा जागे तेव्हा ते शिवाजी पुढे केला. हो. आणि गमतीचा विषय म्हणजे पहिल्या तुम्ही वर्षी दोन्ही रोल केले. जरा ऐका ना पुढे थोडीशी गंमत. पुढं सांगलीला स्पर्धा होत्या. पहिल्या दिवशी कोल्हापूरचं नाटक होतं, दुसऱ्या दिवशी सांगलीचं होतं, तिसऱ्या दिवशी आमचं PRCचं होतं तरुण तुर्क म्हातारा, आणि चौथ्या दिवशी सकाळी 9 वाजता, कारण त्याला ते देसाई म्हणून येणार होते, त्यांना वेळ नव्हता, 12 वाजता बक्षीस समारंभ, पण सकाळी 9 वाजता रायगडाला जेव्हा जागे ते नाटक. मी रात्री 1:30 वाजेपर्यंत माझं 12% चालला. 12% झाल्यानंतर माझी हॅट आणि कोट काढून टाकला आणि महाराजांची तलवार आणि टोप आणि अंगरखा घेऊन प्रॅक्टिसला उभं राहिलो. आणि अवघ्या 10 तासाच्या अंतराने मी परत अत्यंत विरोधी भूमिका, शिवाजी महाराजांची गंभीर, ती भूमिका सादर केली. गमतीचा विषय म्हणजे असा, त्यावेळेला स्पर्धा झाली. म्हटलं आता काय खरं नाही, कारण रायगड जरा मनासारखं झालं नव्हतं, म्हणून मी मुकाट्याने बाजूला जाऊन बसलो होतो की काय खरं नाही आता म्हणून. तसं तरुण तुर्कमध्येही पुष्कळ गोंधळ झालेलाच होता. पहिलंच वर्ष होतं, स्पर्धा पहिल्यांदा, त्यामुळं म्हणजे काय होईल ते होईल. पण त्यात सांगलीच्या लोकांनी तिथं दंगा केला सुरू. म्हणजे एका माणसाने 2 नाटकात काम केलेलं आहे, ही दोन्ही नाटकं स्पर्धेतून बाद करावीत म्हणून. झालं का म्हणले, आता आली का पंचायत. मग ते परीक्षक म्हणले काय हो, काय करायचं, निर्णय काय द्यायचा, तुमचे काय नियम रूल बोलले. नाही म्हणले हो, पहिल्या वर्षी स्पर्धा चालू झाली, कुठले नियमन कुठलं काय नाही. सी साहेब येऊ दे. त्यावेळेस सी बघे म्हणून एक होते, नागपूरवरनं आलेले, ते येऊन बसले. त्यांच्या पुढे हा सगळा त्यांनी मांडला, असं असं आहे. 2 मिनिटं थांबले. म्हणले तर दोन्ही काम केलेलं माणूस कोण आहे म्हणले, बोलवा त्याला. मी आपलं बसलो होतो तिथं, बोलत देवधर तुम्हाला बोलवलं साहेबांनी. साहेब हे काय लक्षात आलं, पण गेलो. म्हणजे हे म्हणतात तुम्ही दोन्ही नाटकात तुम्हीच काम केलं होतं म्हणून. म्हणलं हो केलं होतं. बरोबर आहे म्हणतात. एसीने विचार तुम्हाला माहिती होतं का. हो माहिती होतं. रूल विचार तुम्हाला माहिती होतं का. हो माहिती होतं. मग ते IR होते, ते म्हणले साहेब आपण काही नियम रूल असे काही केलेले नाही आहेत, हे पहिलं वर्ष आहे, तर आपण हा विषय बाजूला ठेवूया, कशाला याच्यावर काय परीक्षेत देतील तो निर्णय घेऊन हे करूया. 1-2 मिनिटं ते IRचं ऐकून घेतलं. सी साहेब शांत झाले जरा. म्हणले नाटक बसवायचं म्हणजे म्हणले किती 2-3 महिने प्रॅक्टिस करता का तुम्ही. म्हणजे हो 3 महिने प्रॅक्टिस. एवढं सगळं पाठांतर करायला लागतात. हो पाठांतर. आणि ते परत डेअरिंगमध्ये स्टेजवर करायचं. मी म्हणलं कधी केलं नाही नाटक काम, फार कटकटीचा विषय आहे. आणि म्हणले आपल्या बोर्डातल्या एका कामगारांनी 2 नाटकात कामं केली लागोपाठ, त्याला 5,000 रुपये पहिलं बक्षीस. म्हणून त्यांनी खिशातनं एक नोट काढली आणि मला दिली. म्हणजे हे बघ तू मोठा नोट आहेस, आता तू आणखी मोठा हो, जे परीक्षक निर्णय देतील तो मान्य कर. म्हणजे माझी तयारी, माझं काही त्याच्यावर हे नाही, मी कुठं माझी तक्रारच नाही त्याच्याबद्दल. आणि सांगलीवाल्यानं दम दिला दरबारात चढ्या आवाजात, नाही ते फालतू काहीतरी कंप्लेंट करू नका, युनियनबाजी करायची तिकडे करा, इथं कशाला आणलेली. पहिल्यांदा बोर्डाने स्पर्धा केल्या आणि तुम्ही गप्प बसा म्हणले, जो हे असेल तो निर्णय मान्य. आणि मग बक्षीस समारंभ चालू झाला. आणि बक्षीस समारंभामध्ये तरुण तुर्क म्हाताऱ्या अर्ख्याला पहिलं बक्षीस मिळालं. सगळी बक्षिसं मिळाली त्या नाटकाला प्रचंड. अशा तऱ्हेनं 20 मंडळातल्या नाट्य स्पर्धांमध्ये माझी म्हणजे सुरू करण्यामध्ये तुमचा वाटाही होता. आणि पहिली स्पर्धा ही माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी अशी स्पर्धा झाली. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की बऱ्याच वेळा नाटकामध्ये काम करत असताना कामाकडे दुर्लक्ष होतं, किंवा असं म्हटलं जातं की हे काय मंडळी नाटक करतात म्हणजे ह्यांचं कामाकडे, असं कधी कधी ऐकायला मिळतं. तुमचा ह्याच्याबद्दलचा काय अनुभव आहे. मी तुम्हालाच एक प्रश्न विचारतो. तुमचा एक स्वभाव आहे, काम करण्याची एक पद्धत आहे, पण तुम्ही ती अशी बदलता का. घरात एक, बाहेर एक, बोर्डात एक, नाटकात एक, असं होऊ शकतं का. नाटकात चांगलं काम करण्याची जर जिद्द असेल तर तुम्हाला बीजमंडळातही चांगलं काम करण्याची जिद्द असते, घरातही चांगलं काम करण्याची जिद्द असते, समाजातही करण्याची जिद्द असते. आणि मी ह्याचा व्यत्यास नेहमी मांडलेला आहे साहेब. जो माणूस तुम्ही मला नाटक चांगलं करतो म्हणून बोलवता ना, याचा दुसरा अर्थ असा आहे मी बोर्डाचं कामही चांगलंच करतो.
मी सातारा असताना 15 दिवस एका नाटकाच्या ह्याच्यात होतो. एकही दिवस कोणाची मदत सुद्धा घेतली नाही. मी माझं कंप्लेंट सेंटर पूर्ण करायचो आणि मग तालमीकडे जायचो. अतिशय म्हणजे वीज मंडळाच्या कामाला मी कधीही, पुण्यात असताना मला इतक्या संधी उपलब्ध होत्या, कदाचित मी जर डायव्हर्ट झालो असतो तर नाट्य क्षेत्राकडेच कायमचा वळलो कमर्शियल असतो. मध्ये गेला असतो. पण मला वीज मंडळाच्या नोकरीचं प्रचंड अट्रॅक्शन होतं. प्रचंड. लोकांनी कुणीही काही म्हणू देत त्याच्याबद्दल, पण तिथं क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव होता. जनतेचं काम करण्याचा आनंद प्रचंड होता आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला इतके पैलू पडू शकत होते तिथं येणाऱ्या अडचणींवरती काम करण्यामध्ये. त्यामुळे वीज मंडळामध्ये मी ही प्रथा सिद्ध केली की चांगलं काम करणारा माणूस हा सर्व ठिकाणी चांगलंच काम. मला तुमचं एक वाक्य आठवतं याच्यावरनं, मी नाटकात काम करतो, कामात नाटक करत नाही. अगदी बरोबर. तुम्ही क्वालिटी सर्कल मध्येही बरचसं काम केलंय. मला वाटतं क्वालिटी सर्कल त्यावेळेस नवीन आले होते आणि तो एक काम करण्यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व्ह करण्याचा एक भाग होता. पण त्यावेळी लोक काय म्हणायचे, काहीतरी वेगळंच फॅड आहे, मॅनेजमेंट काहीतरी फॅड घेऊन येत असते. तुम्ही कसं बघता या जपान मधली ही कल्पना इंडस्ट्रीमध्ये चांगली रुजली होती, पण महावितरण तेच सांगतील. आणि मुळात आधी त्यावेळेला क्वालिटी सर्कल म्हणलं तर लोकांना म्हटलं की वेगवेगळं ऑफिस आहे, पुण्यात आता ऑफिस होणार, चला आपल्याला बदलीला एक जागा मिळाली. तो कॉन्सेप्ट टोटली वेगळा होता. तर कामगार क्षेत्रामध्ये आता उदय म्हटला तसं जपानमध्ये तळात बेसिक रूट मध्ये काम करणाऱ्या माणसांचे प्रॉब्लेम कसे सोडवता येतील आणि ते त्यांनाच कसे सोडवायला जमतील याबद्दल त्यांना प्रशिक्षण देऊन इंडस्ट्रीचा उदय करणं, अशा अँगलनी ते शिक्षण होतं. त्यामध्ये विशेषतः आम्हाला त्यावेळेला असणारे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाघ साहेब यांचा मला मुद्दामून उल्लेख करावा वाटेल. आणि तसंच हेड ऑफिसला ढेकणे, मोरेश्वर ढेकणे म्हणून एक PM होते. त्यांनी हा कॉन्सेप्ट आपल्या वीज मंडळामध्ये आणला आणि तो मला प्रचंड आवडला. आपल्याकडे काय आहे की काम, एखादी गोष्ट काम करायची म्हणलं की जर विचारलं तर ते कसं होणार नाही या विषयावरती अगदी PhD करणारी माणसं भेटतील. अगदी हेल्पर मधल्या हेल्पर पासनं त्या आमच्या शिकला सवरलेला एखादा AEDY सुद्धा नाही 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 ते होत नाही, होत जमत नाही, ते करता येत नाही, त्याला ते पैसे लागतात, त्याला हे लागतं, त्याला ते लागतं, खंडीवर कारण सांगतो. पण एक साधं सिंपल त्यातलं जेवढं आपल्याला करता येईल तेवढं तरी करूया आपण. ह्या संकल्पनेला आणि ह्या गोष्टी त्या क्वालिटी सर्कलचं ट्रेनिंग आम्ही जे घेतलं ना त्यामध्ये ते आम्हाला इतकं चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं की ते आल्यानंतर मी बोर्डाचा अप्रुव्हल नको काही नको. वाघ साहेब आमचे होते, प्रत्येक सब डिव्हिजनला जाऊन आम्ही क्वालिटी सर्कलची ट्रेनिंग प्रोग्राम घेतले आणि छोट्या छोट्या गोष्टीत इतकं त्याचा वापर मला तर आयुष्यामध्ये अतिशय चांगला झाला. म्हणजे सगळ्यात मोठी अचिव्हमेंट कुठली असेल तुम्हाला सांगतो, मी गुहागरला बदली झाल्यानंतर गुहागर हे बोर्डातलं सगळ्यात लास्ट कॉम्प्युटराइज्ड सब डिव्हिजन म्हणून झालं होतं. इतक्या प्रचंड चुका होत्या त्या निस्तरायला मला सांग. आणि विषय म्हणजे त्यावेळेला तिथे जे चीफ इंजिनियर होते ते जयस्वाल म्हणून पुण्यात असताना जे माझे मित्र होते, त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला बोर्डाच्या विरुद्ध आरडाओरडा करत होतास ना, आता तुला सब डिव्हिजन ताब्यात दिले तर करून दाखव काय करतोस ते. आणि खरोखर मला त्यावेळेला ते सगळं सब डिव्हिजनचं बिलिंग सुधारण्यामध्ये खूप हे गेला, वेळ गेला त्याच्यामध्ये, पण तो मला एक आनंद मिळाला. आणि त्यावेळेला मग मी स्वतःसाठी एक टार्गेट डिसाईड केलं की हे जर कॉम्प्युटराइज मध्ये सगळ्यात शेवटचं हे झालं तर मी सगळ्यात प्रथम टोटली मीटर्ड सब डिव्हिजन करून दाखवीन म्हणून. आणि कसं आहे म्हणजे का आपल्याकडे एक म्हण आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे काम करणाऱ्या पाठीमागे परमेश्वर असतो ही जी संकल्पना आहे ती मला वास्तवामध्ये आहे. त्यावेळेला खरात नावाचे चीफ इंजिनियर आले, ते म्हणजे मीटर घेऊन यायचे. मी जातो की म्हणले, कुणी तयार नाही, मी जातो. उस्मानाबादवरनं मीटर आणले. उस्मानाबादला गेलो तर तिथलं स्टोर ऑफिसर मित्र निघाला संघटनेमध्ये काम करत असल्यामुळे. तो म्हणला तुला आणखी मीटर पाहिजेत का, म्हणजे दे. त्याची 500 मीटर ओढणं अभाव मला दिले आणि इकडे आल्यानंतर अलॉटमेंट मध्ये मीटर मिळाले. मग मी सगळ्या स्टाफला बरोबर ट्रेनिंग घेऊन हे घेऊन मी टोटली 2 महिन्याच्या टोटली मीटर सब डिव्हिजन करून टाकलं. त्याचा डाटा भरला, रत्नागिरीला जाऊन मी रिपोर्ट काढून आणला की मीटर एकही अनमीटर्ड कंझ्युमर नाही म्हणून. तो त्या चीफ इंजिनियरला दाखवल्यानंतर त्यांनी एवढं कौतुक केलं की म्हणले ते तुमचे शिवसेनेचे लोक येतात ना, हम गर्व से हिंदू आहे, त्याला मी सांगेन गर्व से देवधर हमारा इंजिनियर आहे म्हणून. सकारात्मकता आणि हा सगळा क्वालिटी सर्कल. हा क्वालिटी सर्कल मध्ये मी सातारा रोडला होतो त्यावेळेस सुद्धा अनेक खूप प्रयोग केले. छोटे 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 मीटर बोर्ड उलटे करायचे, सगळ्या थेप नील झाल्या. मीटरचे पहिली 2 टर्मिनल एमसील भरून टाकायची, ते हे झाले.
अशा मीटर वाहतूक केलं जायची, त्यात पण आपण काहीतरी केलं होतं. मीटर वाहतूक करताना ते वाहतूक करताना मीटर डॅमेज व्हायचे. कारण पूर्वी काय मीटर म्हणजे ते कोंबडी सायकलला टांगावी ना, तसे लोक आमचे मीटर सायकलला टांगून धाडणार ते मीटर तोपर्यंत डॅमेज व्हायचे. म्हणून ते ट्रान्सपोर्ट मध्ये म्हणून एक वेगळी डिझाईन करून दिली बोर्डाला. या बिलिंग मध्ये आपल्या मीटर रिप्लेसमेंटचे जे फॉर्मॅट होते ते सुद्धा जसे कम्प्युटराइज फॉर्मॅट आहेत त्याला समांतर हे तयार करून मीटर रिप्लेसमेंट मधल्या चुका सातारा मी रेकॉर्ड केलं साहेब. 4 ते 5 दिवसाची सुद्धा बिलं काढली. पण यात क्वालिटी सर्कल मधून मदत मिळाली का तुम्हाला? हे जे नाही क्वालिटी सर्कल मध्ये जे ट्रेनिंग म्हणजे कुठल्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. प्रश्न बदलत नाहीत किंवा त्याची सोल्युशन बदलत नाही, पण तुमचा दृष्टिकोन बदलतो. मी पहिल्यांदा गेलो, सुरुवातीला आपल्याकडे क्वार्टरली बिलिंग होतं 3 महिन्याला. तर त्यामुळे काय त्या पीसी असायच्या, 3 महिन्यांनी बिलिंग यायचं. पण त्या गोंधळामध्ये कधीही 0 ॲड्रेसच व्हायच्या नाही. मग मी त्याच्यावर संशोधन केलं, त्याच्यासाठी अट्टास केला. आता जे आपले हे आहेत ना तुमचे MSCBचे टॉप मोस्ट ऑफिसर आहेत अविनाश हावरे म्हणून, ते त्यावेळेस सातारला होते ते. आणि दुसरं गोष्ट दंडगे साहेब कोल्हापूरला होते. या दोघांशी जाऊन पर्सनली भेटलो, बोललो. म्हणले असं कर, एकदम तर काही करता येणार नाही, पण तुझ्या सब डिव्हिजन मध्ये करण्याचे मी हे देतो, आदेश देतो, तू ते करून दाखव तिथं तुला सगळी. मग ते आमच्या एक्झिक्युटिव्हने ऑर्डर दिली, त्यांनी केलं. आणि मी तिथं त्या पीसींची पुनर्रचना केली. आणि तुम्हाला सांगतो 6 महिन्यांनी 0 ॲड्रेस मध्ये आणलं सब डिव्हिजन. हे सगळं करत असताना त्याचा प्रश्न विचारण्याचा हे वेगळा आहे की क्वालिटी सर्कलची जी काही थीम होती की 4 लोकांना बरोबर घ्यायचं, डिस्कस करायचं, त्यांच्याकडनं काही इनपुट घ्यायचे, ब्रेन स्टॉर्मिंग करायचं, हे सगळं तुम्ही त्यावेळेस करत होता. त्यातनंही श्रीकांत योजनाच्या डोक्यात एकदम कल्पनालीन केलं असं झालं नाही. कसं आहे, एखादी गोष्ट आपल्याला सक्सेसफुल करायची असेल ना तर डिक्टेट करून नुसतं चालत नाही. लोकांची मानसिकता त्या दिशेने पहिली वळवावी लागते. मी आता अगदी साधी आता जरी छोटी मोठी कामं, आता मी ट्रिपला जातो, माझ्याबरोबर 4-5 पोरं असतात. त्या पोरांच्या हातामध्ये पुढच्या 4 दिवसात काय करायची याची वही असते. सकाळी 7ला निघालो की पहिला नाश्ता कुठं, त्यानंतर आपण कुठं थांबणार आहे, कुठं निघणार आहे, कुठं झोपणार आहे, कुठं जेवण घेणार आहे. तर त्यातलं वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी, उपासवाल्यांचं काय आहे, चहा कॉफीवाल्यांचं काय, बिन साखरवाल्यांचं काय, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था, ह्याचं सगळं मी इथं त्यांच्या 2-3 मीटिंग घेतो, त्याची एक पुस्तिका बनवतो. तुला ते इव्हेंट मॅनेजर काय असतो ते पाहिजे होतं ना, तेव्हा त्या सगळ्या ट्रिप सक्सेसफुल होतात माझ्या. मगाशी कामगार नेता म्हणून तुम्ही काही दिवसांनी एस्टॅब्लिश झालात आणि कामगार नेता म्हणून सक्रिय झालात. त्याच्या मागे प्रेरणा काय होती किंवा कशी सुरुवात झाली तुमची? बघा, एक उत्तम काम करणारा एक इंजिनियर आणि एक संघटक माणूस तो कामगार नेत्याकडे वळतो. हा प्रवास कसा? आम्ही लोणंदला राहत होतो ना, त्यावेळेस छत्रनारायण साहेब माझे साहेब होते. तर आम्हाला त्यांनी घेऊन पुण्याला एका मिटिंगला आले. त्यावेळेला इंजिनियर्स असोसिएशन म्हणून बोर्डामध्ये एक हे होती. आणि त्या ठिकाणी 2 गटामधल्या भांडणं बघितली. एक गट म्हणजे त्यावेळेचे चेअरमन दुधाणे साहेब होतं, त्यांचं ग्लोरिफिकेशन करण्यामध्ये हे होतं. आणि दुसरा गट होता तो इंजिनियरच्या प्रश्नाबद्दल तुम्ही काही बोलतच नाही, ही कसली असोसिएशन. बरं. आणि मग तिथं गेल्यानंतर आम्हाला 5-6 महिन्यामध्ये नागपूरवरनं कळलं. आणि ते साहेब जे होते ते आधी विदर्भात बरेच वर्ष होती, त्यामुळे त्या लोकांशी त्यांचे संपर्क खूप चांगले होते. मग नागपूरमध्ये सब इंजिनियर्स असोसिएशन नावाची एक संघटना त्यांनी तयार केली आणि त्यांच्या प्रश्नावरती तिचा संघर्ष चालू झाला. मग ती 2 वर्षानंतर त्याच्यामध्ये बाकी JEE, AE आणि DY ही कॅटेगरी ऍड झाली आणि ती सबऑर्डिनेट इंजिनियर संघटना म्हणून. आणि ते लोक त्यावेळेला त्याच्या प्रचारासाठी म्हणून आले होते. पहिल्यांदा लोणंदला आमच्याकडे राहिले, 2 दिवस आमच्याकडे होते. पण त्यांच्याशी इंटरॅक्शन करता करता कळलं की अरे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत इथं आपल्याकडं. आता मला त्यावेळी मी नुकताच लागलेलो होतो, इतक्या मी म्हणजे विपरीत परिस्थितीनं तिथं आलो होतो. त्यामुळे एकदम महिन्याला 300 रुपये पगार मिळाल्यानंतर मला एकदम सगळे प्रश्न सुटले असं वाटत होतं. पण नाही, खूप काही प्रश्न आहेत. म्हणजे वर्किंगमध्ये आहेत, ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आहेत आणि आर्थिकदृष्ट्या पण आहेत. आणि त्यासाठी आपल्याला संघटना केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे असं वाटायला लागलं मला. फार मी त्या प्रश्नात घुसलो होतो, वीज मंडळ खूप कळलं होतं मला, असं काही नव्हतं. पण माझी नेहमीसारखी अंगावर घ्यायचं आणि लढायचं ही जी सवय होती त्यांनी मला त्या संघटनेमध्ये टाकलं. वीज मंडळ सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनमध्ये डिव्हिजनल सेक्रेटरी पासून जनरल सेक्रेटरींच्या PA पर्यंतची सगळी कामं केली मी.
हो. मी न्यूजलेटर एडिटर होतो, मी डायरी काढली, मी अनेक सेमिनार हे केली. अहो संपामध्ये 15 दिवस आम्ही वडापाव करून सगळ्या लोकांना देवधर साहेब बरी झाली आठवण केली. सबऑर्डिनेटेड इंजिनियर असोसिएशनचा 28 दिवसाचा संप झाला, अभूतपूर्व संप झाला. तर त्या संपामध्ये बरेच लोक जेलमध्ये होते आणि संपाची अचानक संप करणं, त्यावेळेला फोन नव्हते, काही नव्हते. थोडीशी आठवण सांगा त्याची काय. तो संप म्हणजे अत्यंत एक स्मरणीय घटना आहे. इतका लाइटनिंग अचानक संप करणे ही संकल्पना माझी आम्हाला कधी रुचली नाही. पण त्या आमचे त्यावेळेचे जे लीडर होते SD शिंदे, सरोदे, ढवळे साहेब आणि SL माने, अतिशय ब्रिलियंट, अतिशय हुशार. आणि त्यांच्याविषयी ओरेटरी तर एवढी प्रचंड होती की वक्तृत्व कला जी काय म्हणतात ना, एक त्यांच्याकडनं आणि दुसरी प्रमोद महाजन, या दोघांकडनं मला मी आत्मसात करायचा प्रयत्न केला करता होता. पण खरोखर ते SD शिंदेच्या आधी आणखी एक हे होते, प्रताप चव्हाण म्हणून एक चिबिंजर, ते अध्यक्ष होते. ते ज्या पद्धतीने बोलायचे, तुमचा प्रश्न त्याचं अनालिसिस करणं, अनालिटिकल बोलणं आणि त्याचं सोल्युशन्स काय करणं, फार मी त्यांनी प्रभावित झालो होतो. म्हणजे ते आपल्याला जमलं पाहिजे, करता आलं पाहिजे. आणि माझी बदली पुण्यात झाली, तर पुण्यातला जो 8-10 वर्षाचा कालावधी होता ना, त्यांनी मला वीज मंडळाची आणि आपल्या व्यवसायाची अनेक अंग अभ्यासायला मिळाली. जनरेशन काय असतं, ट्रान्समिशन काय असतं, डिस्ट्रीब्युशन काय असतं, डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रॉब्लेम वगैरे. आणि माझं काम आणि कामाशिवाय दुसरा मला कुठल्याही इंटरेस्टेड गोष्टीच नव्हत्या माझ्या डोक्यात. आणि त्यामुळे मी संघटनेमध्ये जाऊन गेलो. मी डायरी काढली, न्यूजलेटर एडिटर होतो, अनेक सेमिनार्स केले. अभियंत्यांवरती जी चार्जशीट भरली जायची त्यात पण तुम्ही बरंच मोठं काम केलं. म्हणजे अगदी बरोबर आहे. चार्जशीट मुळात मला स्वतःला चार्जशीट मिळालं होते. म्हणजे आजकाल बोर्डात घडणाऱ्या गोष्टी किंवा देश पातळीवरती म्हणजे भ्रष्टाचार म्हणले की कोटीतच भाषा चालू होती आणि आमच्या फालतू चुकीसाठी म्हणून अनेक चार्जशीट होते. पण ते आपल्या लिडरनी फ्रेम केले, त्यातनं सुटका झाली वगैरे गोष्टी झाली. पण म्हटलं आता हे सुद्धा शिकलं पाहिजे आपल्याला. आपल्या लोकांवरती अनेक हे होतात आणि मग लोकांवरती चार्जशीट त्यांना मिळाली की मग ते प्लीड करणे, त्यातला लिहून देणे, त्यातला हे डिफेन्स करणे. अनेक लोकांना पण एकही पैसा न घेता, कारण ते ज्ञान मला संघटनेनं दिलं होतं. त्याला पैसे घेणं किंवा कोणाला हे करणं काही घेणं. आणि म्हणून त्या लोकांशी मी म्हणलं, लोकांचे सगळे प्रश्न मी त्या पद्धतीने सोडवायचा खूप प्रयत्न केला. गेटवरती फार जोशपूर्ण भाषण करायचं. म्हणजे मला आठवतंय, जाणारा येणारा पण थांबायचा, त्याचा काही संबंध नाही तो सुद्धा. आपला जो स्ट्राईक होता, त्या स्ट्राईकच्या आधी काय झालं म्हणजे त्यावेळे आपले सगळे अधिकारी म्हणजे प्रमुख लीडर होते ते भूमिगत झाले होते आणि आमच्यावर जबाबदारी सेकंड डिफरन्स आमच्यावर जबाबदारी आली. तत्पूर्वी कामगार ज्या युनियन्स होत्या त्या युनियनच्या मीटिंग ऐकलेल्या होत्या. त्या युनियनमध्ये इंटकचे सोपान यादव म्हणून होते, आणखी विजय मुळगुण म्हणून होते. आणि ते ज्या पद्धतीने बोलायचं त्या पद्धतीने आपल्याला बोलायला कधी जमेल का असं मी आपल्या कोपऱ्यात उभं राहून बघत बसायचो. आम्ही मिटिंग जेव्हा रूम मध्ये घ्यायचो, 4 रूम मध्ये 4 भिंतीच्या आत घ्यायचो, तेव्हा कुछ बोलायचो, हे करायचं, कोण प्रश्न विचार, कोण काय करणार. पण ते ज्या पद्धतीने बोलायचे, प्रशासनाला दम द्यायचे, त्या स्टाईलमध्ये बोलायचा एकदा प्रयत्न मी सुरू केला. एकदा केसरीने आमच्या विरुद्ध काहीतरी छापलं होतं आणि तो केसरीचा अंक जाळायचा प्रोग्राम आम्हाला सांगितला घ्यायचा. आणि त्याला ते RH कुलकर्णी येणार होते, जॉईंट सेक्रेटरी होते. ते म्हणले मी येतो बरोबर 5:30 होता, गेटवर सगळे लोक गोळा करून ठेव तू. आम्ही हवालदार कोतवाल सगळी माणसं गोळा करून गर्दी करून जमलो होतो. RH कुलकर्णींचा पत्ताच नाही. बरं आपली सगळी मंडळी कशी, हो चला आमची बायको वाट बघ असेल डेकोनवरती, मला जायचंय तिला घ्यायला, काय असेल ते सांगून टाका पडदिशी. 10-15 मिनिटं झाल्यानंतर मी म्हटलं आता बोलू आपण काय करायचं. म्हणजे घेतला अंक हातामध्ये आणि त्यावेळेला ते वाचवायची इथे एक खुर्ची असायची, तीच खुर्ची आणून बाहेर उभी करायची आणि तिच्यावर चढायचं आणि बोलायचं. आणि मग ते मी काहीतरी थोडस इकडे तिकडे बोललो, माहिती सांगितली आणि तो अंक असा खाल्लं पेटवला. मला आठवतं माझे पाय लटपट होत होते आणि हात सुद्धा असा सवय नाही, रस्त्याने लोकांकडे येऊन उभे राहतात, बघतात वगैरे असं. आणि मग ते म्हटलं आता असं नाही चालणार आपल्याला, आपण लिडर म्हणून घ्यायचं स्वतःला आणि अशी पण असं नाही चालणार. आणि मग हळूहळू त्या गोष्टीच्या मनाची तयारी, अभ्यास, थोडासा बोलण्याची स्टाईल वगैरे ह्या पद्धतीनं हळूहळू. मग त्या संपाच्या आधी तुम्हाला सांगतो, आता हे म्हटले की लोक ऐकायला उभे राहायचे, तर मी आपल्याला कशी गमतीशीर, उद्यापासून आमचा संप आहे. म्हणजे आमचा संप म्हणजे काय आहे, जिंदाबाद मुर्दाबाद काही नाही आहे.
या ज्या तारा दिसतात तुम्हाला, ज्याच्यावरून तुम्हाला वीज पुरवठा मिळतो, या तारा सगळ्या बंद पडणार आहेत. लोक लगेच बघायला लागले. त्यामुळे आमचे लोकांना एक आव्हान आहे की पुढचे 15 दिवस तुम्हाला पाहिजे असेल तर या तारांवर तुमचे कपडे वाळत घालायला हरकत नाही. या वाक्यावरती लोकांनी एक म्हणजे काय काय विचित्र आहे. मलाही लोक म्हणायला लागले, अरे तू असं काय बोलला. अरे म्हटलं आपण वीज प्रवाह देणार नाही हे कसं कळायचं कसं लोकांना. लोकांना काहीतरी थेट तर वाटली पाहिजे आपल्या संपाची. ते आपण त्याच वेळेला शनिवारवाड्यावर एक भाषण हे करायची ठरली. अरे आर.एस. कुलकर्णी येता येईनात आर.एस. कुलकर्णी. मग घेतला माईक हातात आणि सुरू केलं. आणि गंमत म्हणजे आर.एस. कुलकर्णीला पकडायला पोलीस आले होते. म्हणजे बऱ्याच वेळा आर.एस. कुलकर्णी नाही दादून आणलेत आणि मीच भाषण केलं. भाषण ठोकलं काय असेल ते 15-20 मिनिटं एवढं जमते तेवढं हातपाय थरथरत होते. जे डेटा काय वरणे यायचा तो गोळा करायचा, तो सांगायचा. त्याला थोडंसं आणखी एस.डी. शिंदे वगैरे सांगण्यात पटायचे होते, त्यांच्या त्या गोष्टी घेऊन सांगायच्या. आणि ते पोलिसांनी म्हणजे आपल्याला थापा मारतात बरं का, हाच आहे आर.एस. कुलकर्णी म्हणजे बरं का. त्यांनी वाळा धरलं, उचललं, जीप मध्ये घातलं, पोलीस स्टेशनला नेलं. पोलीस स्टेशनला गेलं, तिथे गेलं ते LIBचा कोणता माणूस एक होता त्यांच्या लोकल लिहिलेले. ते म्हणले अहो म्हणले ते आर.एस. कुलकर्णी. अहो नाही म्हणले हे नाही ते हे देवदार म्हणले हे ते किरकोळ कोणाले ते असं मला सोडून दिलं त्यांनी. पण त्या सगळ्या घटनातनं किंवा त्या ह्याच्यातनं जो अभ्यास होत मला गेट मिटिंगवर बोलण्याचा, कारण अजूनही म्हणलं ना काही वेळेला गेट मिटिंगवर बोलताना आपल्या लोकांना जमत नाही. गेट मिटिंगची एक वेगळी शैली असते, वेगळी शैली आहे. म्हणजे ते कोणासाठी असतं. हा, आणि मी ते बघायचं ना, मुळगून भाषा वापरणार ना, नाही केलं तर तुमच्या टांगे घालणार आहे. आता हा कोणाच्या टांगे घालणार, कोणाला दम देतो. आणि बोललं की ते त्यांची हे सुद्धा मी ऐकलं, ओ लेबरचं कोण माणूस आहे इथं, नीट लिहून घ्या आणि काय म्हणतोय ते, नाही तर काहीतरी चुकीचं रिपोर्टिंग कराल. तो बिचारा इकडे तिकडे बघायचं, लोकही बघायचे कारण हसायचा नसायचा, पण रेटून म्हणजे अशा पद्धतीनं ती एक कला आत्मसात केली. संघटनेमध्ये हे करण्याचा तो संप मोठा केला. छान अनुभव तो प्रचंड मोठा होता, इतकंच म्हणेन त्याच्यामध्ये. धन्यवाद. देवधर साहेब, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फार आस्तिक नव्हता, देवभळे नव्हता, पण ती अमरनाथ यात्रा असेल, नर्मदा परिक्रमा असेल, रिटायरमेंट नंतर तुम्ही तिकडे वळलात कसे? अमरनाथ यात्रेबद्दल प्रथम बोलू आपण, कारण ती मी वीज मंडळामध्ये असतानाच सुरुवात केली होती. एकदा माझी बदली थोडीशी गैरसमजुतीनं झालेली होती आणि मी कधीही बदलीसाठी कधीही अर्ज केला नाही. जिथं बदली झाली तिथं मी गेलो, राहिलो आणि सेवा केली. कधी अमुक ठिकाणीच पाहिजे, मला ह्याच टेबलाला पाहिजे असा माझा अट्टास कधीच नव्हता. पण तरी सुद्धा एकदा काहीतरी गैरसमजुतीनं माझ्यावर थोडा अन्याय झाला असं माझी भावना आहे. आणि त्याच्या रागापोटी काय करायचं म्हणून रागात आपण काहीतरी करायला जातो. तसं त्यावेळेला पुण्याच्या युवा शक्तीने अमरनाथ यात्रा अनाऊन्स केली होती. पण मी, मायको, मुलगा असे आणि माझे मेहुणा, आम्ही 4 जण त्या अमरनाथ यात्रेला जायचं ठरवलं. आणि मग त्या अमरनाथ यात्रेला चालावं लागतं म्हणून आधी थोडा प्रयत्न केला, प्रॅक्टिस केली. आणि मग त्या अमरनाथ यात्रेला युवा शक्तीबरोबर मी पहिल्यांदा गेलो. मी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला मला 4 गोष्टी त्या अमरनाथ यात्रेच्या प्रचंड भावल्या. एक पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी की तुमचा देवावर विश्वास असू दे नसू देत, कारण परमेश्वर ही प्रत्येकाची सापेक्ष कल्पना आहे प्रत्येकाची. मग त्या अमरनाथ यात्रेमध्ये तुम्हाला परमेश्वर नेमका कुठे आणि कसा भेटतो हाही प्रत्येकाचा वेगळा. कित्येक वेळाला जे बर्फाचं बनणारं शिवलिंग आहे त्याचं दर्शन होतच आणि होतही नाही असं आहे. परंतु त्या आपण ज्या वेळेला गुहेमध्ये परत पाऊल ठेवतो त्यावेळेला एक प्रकारचा आशीर्वाद आपल्याला मिळाला असं फिलिंग मला आलं. कुणीतरी या निसर्गाने म्हणा, परमेश्वराने म्हणा किंवा कुठल्या तरी अज्ञात शक्तीने आपल्या पाठीवर हात फिरवला आणि काय म्हटलं तुम्हाला, यस यू आर देअर, तुझ्यात काहीतरी आहे. एवढा 70-72 किलोमीटरचा चिखल तुडवायचा, बर्फात थंडी वाऱ्यात राहायचं, यायचं, इथपर्यंत यायची जिद्द धरणं, इथं येणं, हे जे काही आहे तुझ्यामधली जी आश्वासकता आहे हा तुला आशीर्वाद आहे. ही संकल्पना मला मनामध्ये इतकी हे झाली की मी अमरनाथ यात्रा करून आल्यानंतर मला सारखं असं वाटायचं
की अमरनाथ यात्रेतल्या 4 गोष्टी लोकांनी पाहिल्याच पाहिजेत. हा पहिला जो मला अनुभूती पहिली आली, ती अनुभूती ती कुणाला कशी येईल तो विषय वेगळा आहे, पण ही अनुभूती. नंबर 2, लष्कर त्या ठिकाणी आपल्यासाठी जी सेवा करतं ती पाहण्यासाठी. लष्कराबद्दल अनेक लोकांचे गैरसमज असतात, पण 12-12 तास 2 पायावर डोळ्यात तेल घालून 14,000 फूट उंचीवरनं दिवस रात्र तुमच्या संरक्षणासाठी उभे असणारं लष्कर बघितलं की आपली छाती अभिमानाने फुलून येते. त्यांच्याशी बोलावंसं वाटतं. त्यांना काहीतरी खायला घेत नाहीत ते, पण घ्यावंच वाटतं. एका वेळेला तर एकाची बंदूक त्या झेलम नदीत पडली होती, तर त्या बटालियनला शिक्षा दिली होती की ती बंदूक सापडल्याशिवाय तुम्हाला हे नाही. आणि त्या थंडगार पाण्या 5 डिग्री पाण्यामध्ये ते लोक उड्या मारून ती बंदूक शोधत होते. हे त्यांचं हे बघितलं ना की अंगावर काटा. मला त्यांच्याबद्दल प्रचंड हे लोकांना कळलं पाहिजे. नंबर 2, त्या संपूर्ण वाटेवरती ज्या पद्धतीनं अन्नदान होतं, अन्नदानाबद्दल अनेक ठिकाणी संतांकडनं ऐकलं, कुणाकडनं ऐकलं, बोर्ड बघितले, पण मला पर्टिक्युलरली एवढ्या 72 किलोमीटरच्या प्रवासामध्ये जागोजागी जे लंगर लागतात, उत्तर भारतामधले जे सेवाभावी संस्था असतात त्या लंगर लावतात. तर त्या लंगरमध्ये पहाटे 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आणि तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही असे पदार्थ आग्रह करून तुमच्या पाया पडून तुम्हाला खायला घालतात आणि त्याच्या बदल्यात एकही पैसा ते घेत नाहीत. तुम्ही देतो म्हटलं तरी घेत नाहीत. मी म्हणणारे मोठमोठे लोक तिथं सेवा तुमच्या उष्ट्या थाळ्या धुवत असतात, स्वयंपाक शिजवत असतात. तिथली ही जी अन्नदानाची सेवा आहे ना लोकांची, लंगर सेवा, ही अप्रतिम. ते बघितल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे जाणवतं. अन्नदानाबद्दलची माझी सगळी जी भावना होती ना पूर्वी, काही वेळेला आपण काही बघितलं की आपली भावना विषय वेगळे होतात, त्याच्याबद्दल बघण्याचे दृष्टिकोन. पण त्या ठिकाणी बघितल्यानंतर ती अन्नदान सेवा. म्हणजे अमरनाथ यात्रेकडे बघण्याचा हा दृष्टिकोन तुमच्या मनामध्ये एक वेगळाच हे झाला का? आणि वेगळाच निर्माण मला साधारण ते अमरनाथ म्हणजे आपण एखाद्या ट्रिपला चाललोय असं वाटलं होतं, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर ह्या ज्या गोष्टी मी बघितल्या, अनुभवल्या. नंबर 3, आता आपण तर शिकले सवरलेले आहोत, आपण वाचतो, ऐकतो, तयारीने जातो. थंडी आहे, स्वेटर घ्या, रेनकोट घ्या, बूट घ्या, हे घ्या, ते घ्या, ह्याच्या गोळ्या घ्या, त्याच्या गोळ्या घ्या, सोंठीच्या गोळ्या घ्या, अनेक गोष्टी करतात लोक, इतकं हे करतात. पण अंगावर कपडे नाहीत, पायात चप्पल नाही, उघड्या अंगाने सुद्धा करणारी लोक असतात. आपल्याला त्यांचा तो वेडेपणा वाटतो. आणि त्यांना जर रस्त्याच्या कडेला बसलेल्या माणसाने विचारलं, अरे आप ऐसी अवस्था में क्यों आए हो इधर? नहीं, भोले बाबा के दर्शन करणे है. आणि त्याही अवस्थेत ते दर्शन पूर्ण करून परत येतात. ह्याच्या पाठीमागं काय असतं? त्याच्या पाठीमागं त्यांची जबरदस्त इच्छाशक्ती, आत्मविश्वास करतो. तुमची इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही साध्य. त्यानंतर मी अमरनाथ आणि ह्याच्यावरती नर्मदा परिवार अनेक व्याख्यानं दिली. तर लोक मला प्रश्न विचारतात की आम्ही काय तयारी करू, आम्ही काय घेऊ वगैरे वगैरे. मी सगळ्यांना सांगतो तुम्ही काही घेऊ नका, आत्मविश्वास, एक इच्छाशक्ती घ्या, आत्मविश्वास बरोबर घ्या. सगळ्या गोष्टीचा नर्मदा पण होईल, अमरनाथ पण होईल. हा इच्छाशक्तीचा जो अनुभव आहे ना, हा बघण्यासारखा आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे देशाचं लष्कर, तिथला निसर्ग, आपण नुसतंच म्हणायचं काश्मीर हमारा आहे, काश्मीर हमारा आहे, पण काश्मीरला कोणी जात नाही, तिथला निसर्ग कोणी बघत नाही, त्या लोकांची कोणी इंटरॅक्शन करत नाही. काश्मीर बघण्यासाठी, आपला देश बघण्यासाठी आपलं बघायला चला. आणि ह्या 4 गोष्टी केव्हा एकदा मी दुसऱ्यांना दाखवतो, अशा गोष्टींनी मग वर्षभर अत्यंत हे होतो, अस्वस्थ होतो. त्याच पिरियडमध्ये माझी बदली झाली गुहागरला. आणि एक दिवशी मला अचानक फोन आला युवा शक्तीचा, की म्हणजे देवधर साहेब एक काम होतं तुमच्याकडे. म्हणजे काय? म्हणजे आम्ही युवा शक्तीची 35 लोकांची बॅच भरलेली आहे, म्हणजे हे केलं रजिस्ट्रेशन, पण लीडर मिळेल हो आम्हाला. आमच्याकडे एकच माणूस आहे. आम्ही गेल्या वर्षी तुमच्यातला लीडर त्यांनी त्यावेळी ओळखलेला होता. अगदी बरोबर. ते म्हणले ना तुमच्यामध्ये ती क्वालिटी आहे. म्हणलं मला काय जमणार नाही, तुमच्यात ती क्वालिटी आहे, तुम्ही प्लीज येता का आमच्याबरोबर? तुम्हाला काही करायचं नाही म्हणले, आमचा एक माणूस आहे, तुम्ही त्याच्या बरोबर राहा फक्त म्हणले. आता ती गुहागरला जी बदली झाली होती ती थोडीशी मनाविरुद्ध, म्हणजे तिथल्या नैसर्गिक याला आपण जुळणार नाही म्हणून बदलीचं मला हे भीती नव्हती. आणि पहिल्यांदाच एवढ्या लांब बदली झाली होती. लगेच पडदिशी रजेचा अर्ज टाकला. ते साहेब म्हणजे कुठं आत्ता तर आला तुम्ही लगेच निघाला? नाही साहेब मला अर्जंट काम, मला गेलं पाहिजे वगैरे वगैरे सांगून
आणि मग ते त्यावेळेला आमचा मुलगाही फॉरेनला जाण्याच्या तयारीत, त्यामुळे मी जाणं येणं चालू होतं. त्यांना असं वाटलं असेल त्याच निमित्ताने जात आहेत वाटतं, त्यांनी दिली. मी धावत पळत आलो, लगेच पुण्याच्या युवा शक्तीत गेलो आणि युवा शक्तीत चला मी तयार आहे म्हणून सांगितलं आणि गेलो. आता काय म्हणजे माझ्या नाटकाला अनेक उपकथानक आहेत तसे आहे. ते अमरनाथची आता पहिली जी दुसऱ्या वेळेस मी या लोकांना घेऊन गेलो तो सुद्धा खूप मोठा माझा अनुभव आहे. तो सांगायला लागलो तर खूप वेळ. त्यावेळेस सगळे DRDO मधले सगळे सायंटिस्ट होते त्या ह्याच्यामध्ये आणि त्या लोकांच्या शंकांना त्यांची तिकिटावर स्पेलिंग चुकली तरी त्यांनी मला फायरिंग केलं. इतके एकापेक्षा एक सायंटिस्ट लोक, तुम्ही कुठे यात स्पीड लिहिले की तासाला किती किलोमीटर वेगाने चालायचं. अहो रात्री 7 वाजायच्यात आपल्याला गेलं पाहिजे तंबूमध्ये, त्याला स्पीड कशाला पाहिजे, नको का जायला, अजून 15 किलोमीटर चालायचे. म्हणजे अशा अनेक गोष्टी ह्याच्यामध्ये गेलो तिथं त्या. आणि तो एक वेगळा त्या निमित्ताने मी अभ्यास केला, अनुभव घेतला त्याचा. पण यात महावितरणाची लोक होती का? महावितरणाची लोक होती दुसऱ्या बॅचला? ह्या दुसरी वेळ, ही दुसरी. मग मला ते जिद्द आली की आता परत लोकांना हे दाखवायचं द्यायचं. मग काय करू प्रयोग. त्यावेळेस मग माझी बदली तिथनं सातारा रोडवरला झाली होती. मी लाईन स्टाफचे 18 लोक गोळा केले. लाईन स्टाफ की मला एक गॅरंटी काय की जी चालण्याची कोणाची तक्रार येणार नाही हे बघितलं. बाकी म्हणलं त्यांना चालण्याचा अनुभव असतोय. मग त्यांच्या मी सोसायटीतनं कर्ज काढून दिली त्यांना. ते झाल्यानंतर LTCचे अर्ज म्हणून त्यांना पैसे मिळवून दिले. त्यांच्या राजा एक सेक्शन नाही हो, त्यांना कसं सोडता येणार नाही. अरे म्हटलं तू उद्या आजारी पडला ना, आलाच नाही तर तू काय करणार आहेस, असं समज म्हटलं. सगळ्यांना दम दिले, सगळ्यांना राजा द्यायला लावल्या आणि सगळे 18 लोक घेतले. एक फक्त मुकुंद देशपांडे म्हणून ऑफिसमधला एक क्लार्क होता, त्याला एक मदतीला घेतला. आणि दुसरे एक राजपुरोहित म्हणून माझे मित्र आहेत साताऱ्यातले, मिठाईचे मोठे व्यापारी आहेत, करोडपती आहेत. पण त्यांची माझी अशी काही जुळलेली रास आहे की देवधर म्हणलं की ते लगेच एका पायावर असतात, तसं तेही आले. त्याचे 2 माणसं माहितगार आणि 18 लाईन स्टाफचे लोक सगळे घेतले. हे लाईन स्टाफचे लोक म्हणजे ज्यांनी पुण्याच्या पुढचं जग बघितलं नव्हतं, ज्यांना रेल्वेत बसल्यानंतर टॉयलेटला कसं जायचं ते माहित नव्हतं. पहिल्यांदा आम्ही चहा मागवला, त्यांनी येऊन ते एक डिपडिपचे हे ठेवले, दूध ठेवलं, तर बरं तासभर बसला. अरे कार सदा काय झालं चहा, म्हणलं चहाच आणला नाही त्यांनी, नुसतं दूध घालून गेलाय तो. मग त्याला म्हणलं अरे ही जी पिशवी आहे ही हलवल्यानंतर त्याचा चहा तयार होतो, असंही बी हे. आणि मग त्याच्या अशी माणसं घेऊन मी गेलो. आणि नॉट ओनली दॅट, त्यावेळेला मी फक्त अमरनाथ बरोबर परत दिल्लीला येऊन त्यांना दिल्ली, आग्रा, मथुरा पण दाखवलं इकॉनॉमिकला. आणि त्याच्यात मला झालं त्या सगळ्यांना वळता वळता नाकी नवाले अनेक गोष्टींच्या अनेक आनंद होता तो अवकाश. किती पैसे खर्च करून तुम्हाला मिळाला असतो शक्यच नाही, सांगतो काय. माझं ट्रेनिंग झालं. तुम्ही म्हणला ना तुम्ही कुठं ट्रेनिंग घेतलं का, माझं काम हेच माझं ट्रेनिंग होतं. वडिलांनी म्हटलं ना काम हा कामाचा गुरु असतो, तसं त्यांना घेऊन गेलो. अगदी पुष्कळ गमती जमती आहेत त्या सगळ्या ट्रिपच्या, पण ते माझं सगळ्यात मोठं ट्रेनिंग झालं. आणि मग त्यानंतर ठरवलं की आता आपण हा उद्योग, म्हणजे त्यातला उद्देश माझा मी सांगितला, मी तो विषय बाजूला ठेवायचो. मग तिथं शिवलिंग दिसेल, मग ते असं होईल आणि तसं, ते सगळं तिथे त्या कथा आहेत, त्याच्या 2 पौराणिक कथा त्या मी थोडक्यात 2 मिनिटात सांगायचो लोकांना. पण म्हणलं त्याच्यामध्ये ते कबूतर दिसलं की फार पुण्य असतं वगैरे वगैरे, हे सगळं मी बाजूला ठेवतो. निसर्ग बघा, लष्कराची सेवा बघा, लंगरमधला अन्नदानाचा भाव बघा, आणि हे सगळं करणाऱ्या इच्छाशक्तीचा काय प्रभाव असतो तो बघा. या 4च गोष्टी दाखवण्यासाठी मी तुम्हाला तिथे नेतो. किती वेळा गेला 18 वेळा. 18 वेळा गेलो, लोकांना घेऊन जायचं. दर वेळेला 50-55 लोकांना घ्यायचं, जायचं. आणि कसं असतं, मी मगाशी म्हणलं तसं, माझ्या सगळ्या चांगल्या कृतीला मला कायम आधार मिळत गेली कोणाचे ना कोणाचे. त्यानंतर मी म्हटलं आता ही जर आपण कायम करायची, ही दोघं आता काय परत येणार नाहीत ना, आता कोणतं नवीन माणूस पाहिजे. आणि बरोबर त्यावेळेला सातारचे एक यशवंत साळुंखे म्हणून इंजिनियर आहेत, जे म्युन्सिपाल्टीत इंजिनियर होते, तेव्हा त्यांची माझी ओळख झाली होती. आणि ते चांगले उत्कृष्ट गायक आहेत, वादक आहेत, आणि इज अ व्हेरी थरो जेंटलमन पर्सन. शेतकरी आहेत, अनुभव समृद्ध आहेत. आणि त्यांना म्हणलं हो बासरी वाजवतात. आणि आता ते पूर्ण अध्यात्माकडे वळलेले आहेत आता, तर त्यांचे मिसेस हे झाल्यामुळं. तर त्याला म्हणलं चल येतोच काय माझ्याबरोबर, एका पायावर तयार, लगेच आला. आणि मग त्यांनी आणि मी 18 वेळाची मला 75 वय लागलं. त्यामुळे 75च्या पुढच्या लोकांना अमरनाथला जायला परवानगी नाही म्हणजे गव्हर्नमेंटचा पास मिळत नाही. आणि म्हणून माझ्या अमरनाथ यात्रा तिथं थांबल्या. अमरनाथ यात्रेने सुद्धा मला खूप अनुभव दिले. आणि पुष्कळ गोष्टी अशा काही घडतात की मग ते परमेश्वरी संकेत आहेत असं वाटायला लागतं आपल्याला अनेक वेळेला. एके ठिकाणी एका दगडाच्या आड एक लंगडा बसला होता. पावसाची एवढी सर आली
त्याला. आणि मग त्याचं बघून मला इतकं असं वाटलं, आणि माझ्या अंगावरचे सगळे कपडे मी त्याच्या अंगावर घातले आणि मी उघडा चालू, पावसात उघडा, थंडी इतकी मरणाची होती त्याच्यात. आणि त्याला फक्त मी असं विनवणी केली. त्याचं नाव गाव काय होतं कारण पांडुरंगा, माझी 7-8 माणसं मागं राहिली, तेवढी सुखरूप येऊ देत रे, माझा जीव फार अस्वस्थ आहे, त्यांना सोडून यायला नको होतं, मी पण आलोय मी पुढं, पण तेवढं होऊ देत बाबा त्या. असं मी म्हणलं आणि पाठीमागनं आवाज आला, देवधर काका आम्ही आलोय बर का. अशा एक बाई बोलले, मी मागं बघतो तिथे 7-8 जण घोड्यावरनं येताना दिसली मला. आता हा योगायोग जरी असला तरी तो माझ्यासाठी माझ्या वेळेला परमेश्वरी संकेत होता. माझा जीव तोपर्यंत इतकंत अस्वस्थ होता, पण त्यावेळेला ते आजचा आवाज ऐकला आणि मी. अशा अनेक घटना घडल्या त्या ह्याच्यामध्ये, खूप आहे म्हणजे दुर्घटना घडतात तिथं, तर अशी काही तुम्हाला अनुभव मिळाली? अनुभव म्हणजे आमच्या शेतातून प्रेत जाताना बघितलेत आम्ही. हो. घोडे असे कलटी मारून खाली गेलेले बघितलेत त्या ह्याच्यामध्ये अनेक. माझ्यावर एक आपले करमट साहेब आहेत ना, करमट साहेबांचे एक नातेवाईक आले होते आमच्या बरोबर बंगलोरचे, आणि एका ठिकाणी एका लंगरवरती इडली सांबार होतं. ते बघितल्यावर त्यांना असं एकदम हे झालं, कारण तिथे सगळं जास्त सरसू वगैरे हे असायचं. इडली सांबार एवढं खाल्लं की त्या घोड्यावर बसले होते आणि केव्हा पेंग झाली आणि त्या घोड्यासहित पलटीवर ओढ्यात खाली पडल्या. तिथलं पाण्याला वेग म्हणजे एवढा आहे की 5व्या मिनिटाला माणूस खाली पाकिस्तानात जातो, एवढा प्रचंड वेग. आणि एवढं हे म्हणजे माणूस त्या, आणि त्या 4-5 घोडेवाले होते, त्या चलाखीनं त्यांनी सगळ्यांनी लगेच जे कडक केलं आणि खाली जाऊन अडवलं, त्यांना बाहेर काढलं. त्यांना त्या बाईने रडत रडत एकच काम केलं, आपली पर्स उघडली, पर्स मध्ये हाताला आलेल्या नोटा त्यांना दिल्या. खूपच थरारक. आणि मी मागं उभा ओरडतोय नुसता, पण ती काय करू शकणार. खूपच एकदम थरारक. आणि अनेक गोष्टी असतात. म्हणजे आमचे एक पाहुणे आले होते रत्नागिरी विजयदुर्गचे, त्या अमरनाथच्या खाली गुहेच्या बाहेर ते अस्वस्थ झाले, म्हणजे दर्शन मला नको, मला गैतनं पहिल्यांदा न्या खाली. त्यांना समुद्र सपाटीला राहायची सवय, या टेम्परेचरला जमेना त्यांना. ते काय असते ते म्हणले यंदा जरा मिलिटरी आपल्या हॉस्पिटलमध्ये येऊ. कसलं हॉस्पिटल, देवाच्या दारात येऊन दर्शन होत नाही का म्हणजे. दोघा लष्कराच्या माणसांनी त्याच्या बकोट्याला खांद्याला हात घातला आणि धडा 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 पायऱ्या चढून वर नेलं. त्याला बाजूला सरकून त्याला दर्शन घे म्हणजे, घे दर्शन देवाचं, दे. दर्शन घेतलं, त्याला खाली आणलं, परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. अजून काय करायचं आपल्यासाठी? हे बघायला चला म्हणतो मी अमरनाथला, हेच बघायला चला. भयानक आहेत. अशा अनेक गोष्टी बघितल्या त्या ह्याच्यामध्ये मी. आणि मग आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आणखी वेगळा काय असतो आणि त्याची आणखी वेगळी सेवा काय करायची असते. एवढ्या माझा तर तुम्ही म्हणला तसं 18 मध्ये 3 सोडून देऊ, 15, 15, 75, 750-800 लोकांना मी ते सगळं दाखवून आणलं. मी परमेश्वर नाही दाखवला, परमेश्वराची रूपं दाखवली त्या, ते बघून द्या त्याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेला 75 वय झालं, अमरनाथ थांबलं. आणि मग जो पूर्वी 5-6 वर्षापूर्वी केलेला नर्मदेचा परिक्रमेचा प्रयोग होता, तो परत 10 वर्षांनी करण्याचा योग आला. अच्छा, त्याच्या आधी तुम्ही नर्मदा परिक्रमा केली होती? मध्ये एकदा केली होती, म्हणजे पूर्ण पायी चालून केली होती? हो, पूर्ण. ते देशपांडे आणि मी असं दोघांनी मिळून केली. किती दिवस होते ते? 128 दिवस. त्यावेळी तुम्ही म्हणजे नर्मदा परिक्रमेचे जे काही सगळे नियम आहेत, म्हणजे घरच्या लोकांना विचारायचं असेल, एक कपडा घालून जायचा असेल, अजून काय काय असतील, हे सगळे पाळले होते का? नाही, खरं बोलायचं, स्पष्ट सांगायचं तर नाही. कारण मी मुळातच ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आध्यात्मिकतेपेक्षा सुद्धा मी केवळ एक प्रायोगिक तत्वावरती फिरायला गेलो होतो. आणि पायात काही न घालता मला 5 फूट सुद्धा चालता येणार नाही. आणि असलं काही मी विचित्रपणा करतोय हे मी बायकोला सुद्धा सांगितलं नव्हतं. तुमच्या दोन्ही फक्त घेऊन मी निघालो होतो त्यावेळेला. जेव्हा समुद्र पार केला त्यावेळेला मला त्या संपूर्ण परिक्रमेचं एक थ्रिल जाणवलं. आणि मग मी निर्णय घेतला की आता हे मी पुरं केल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे गमतीचा विषय असा की माझे जे पार्टनर देशपांडे ज्यांनी मला घेऊन गेले होते तेच थंडीला घाबरून परत निघाले होते. मी म्हणलं आता मला आणलं, तुम्ही कुठं चालला म्हणलं, तुम्ही नाही जायचं, हे माझी हे घ्या, शाल घ्या, माझं हे घ्या, थंडीला मी बघतो तुमची काय ते प्रोटेक्शन करतो. देवळात मी बाहेर दारात झोपायचो आणि त्यांना गर्भगृहात झोपवायचो त्यांना. पण ते झाली थंडी, थोड्या दिवसांनी उसडली आणि मग ती आम्ही सगळी परिक्रमा पुरी केली. खूप अनुभव त्या याच्यामध्ये. त्यामध्ये मला भेटलेले एक मित्र होते त्यावेळेला, विश्वकर्मा म्हणून. तुम्हाला सांगायला गंमत वाटेल, ही 2007 साली केलेली.
आज 20 वर्ष झाली त्या गोष्टीला. ते माझे पक्के भारी मित्र आहेत. दरवर्षी मी त्यांना भेटायला जातो. त्यांच्या नातवाच्या लग्नात गेलो होतो. आणि एकदा माझे एक मित्र तुमच्यासारखे म्हटले कशाला जायचं त्यांच्याकडे, झाली की माहिती काय भेटायचं ना, फक्त नको नको आपण इकडे जाऊ. आणि मग त्यांच्या म्हणणं नाही नाही काय मी इथं आलोय ना, मी त्यांना भेटलं. मी गेलो, सकाळपासून ते वाट बघत दारात बसले होते डोळ्यात हे करून. आणि ज्या क्षणी आम्ही दोघं एकमेकाला भेटलो त्यावेळी तोंडातनं शब्द नाही फुटला. ते रडत होते, मी रडत होतो. तो मला मित्र म्हणला, अहो तुम्हाला नर्मदा काय, खरा परमेश्वर इथेच भेटला तुम्हाला म्हणले. जो छंद तुमचा आहे तो हा नाही नाही प्रचंड. त्यांची फॅमिली, आम्ही आत्ता परवा गेलो होतो ना, त्यांचं जावयाने आमची एवढी व्यवस्था केली, खूप माणसं जोडली त्या ह्याच्यामध्ये. मी नर्मदा परिक्रमेमध्ये असा काही वेगळा अनुभव आला का? बरेच लोक सांगतात मला हे दिसलं, मला ते दिसलं, मला अमुक झालं, तसं झालं. नाही, असा काही चमत्कार ज्याला म्हणता येईल ना, असे कुठलेही अनुभव नाही. परंतु अशा अनेक घटना घडतात की त्या घटनांमुळे आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. ती माणसं, एखादी इंटरॅक्शन कोणाशी तरी फार चांगल्या पातळीवरती होतं, एखादी घटना घडती, त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं सामोरं जातो. एकदा आम्ही भुवनेश्वरला, आम्ही 300 लोक होतो एके ठिकाणी, आणि त्यांचे ते महाराज जे होते ते आजारी पडले आणि ते सारखे रडत अस्वस्थ होते भयंकर. का तर या 300 लोकांना जेवण कोण करणार आणि कसं करणार. मी झालो पुढं, एक दोघं तिघं जोडीला घेतले आणि 300 माणसांसाठी खिचडी बनवली आणि खिचडी बनवून लोकांना खायला घातली. आता हा प्रसंग किंवा ही घटना तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी बघू शकता त्या गोष्टीकडे. आणि त्याच वेळेस आमचं त्या सगळ्या लडबडीमध्ये एक ती सळी, ती एक नखाऱ्याची इतकी तापलेली बाहेर पडली, त्याच्यावर माझा पाय पडला. आता माझी पुढे परिक्रमा होती की नाही मला शंका वाटली, पण काही नाही, मी त्याला एक रुमाल बांधला आणि पुढे चालू राहील. बरं, याच्यानंतर तुम्ही एक नर्मदा सेवा संघ चालू केला, ते त्याबद्दल काय? मी नर्मदेला पहिल्यांदा गेलो, त्यानंतर मी तिथं नर्मदा जयंतीला जायला सुरुवात केली. आणि जशी जायला सुरुवात केली तसं तिथली अनेक रुपये, आपण चालत असतो त्यावेळेला आपल्याला काही ठराविक गोष्टी फक्त दिसतात. पण तुम्ही तिथं गेलो, राहिलो 2 दिवस, मग ओंकारेश्वरला, माहेश्वरला, मग तिथं चाललेले सगळे लोकांचे व्यवहार, लोकांचं वागणं, लोकांची इंटरॅक्शन, माणसं, हे सगळं बघत गेलो. तसं तसं त्याच्या मी आकर्षणात गेलो. आणि त्यावेळेला मी त्याच्यावर एक स्लाइड शो करून अनेक लोकांना स्लाइड शो दाखवला. त्याच्यावरचं भाष्य केलं होतं, भाष्य तयार केलं होतं ते. पण त्या स्लाइड आणि SR कुलकर्णींनी त्याच्यावरती हे केलं होतं, मी लिहून दिलं होतं, त्यांनी म्हटलं होतं. पण त्यावेळेला लोक मला खूप काय प्रश्न विचारायचे. पण माझं अज्ञान असल्यामुळं आणि माझा तेवढा आध्यात्मिक अभ्यास नसल्यामुळं मी काही त्यांना समाधानकारक उत्तरं देऊ शकत नव्हतो. पण मग त्यामुळे मला सवय लागली, काही पुस्तकं मी वाचली, गोंदवलेकर महाराजांचं हे वाचलं, आपल्या अनेक पुस्तकं वाचली, बरीच पुस्तकं त्यांच्यावर लिहिली गेलेली आहेत ती वाचली, यूट्यूबमध्ये काही माहिती घेतली. आणि म्हणजे मी कंटिन्युअसली दर वर्षाला जायला सुरुवात केली नर्मदेवरती. आणि मग मला हळूहळू असं वाटलं की आता लोकांना हे सगळी परिक्रमा करणं हा एक वेगळा विषय, म्हणजे ज्याच्या त्याच्या इच्छाशक्तीचा आणि क्षमतेचा तो विषय. त्याच्यासाठी लोकांना आपण बळे घोड्यावर बसवण्यात काही अर्थ नाही. 15-16 दिवसाची जी आहे ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रकार आहे तो. तर आपण त्यापेक्षा असं करूया की आपल्याला सहजपणे जमेल असं 4-5 दिवसाचे आपण टप्पे काढूया. त्यामध्ये लोकांना नेऊन आणून 3 गोष्टी, एक तिथले संस्कार, संस्कृती, लोकांची इंटरॅक्शन, तिथले देवदेवता आणि नर्मदा मैया, एवढ्या पुरताच मर्यादित आपण ठेवूया. परिक्रमा हा विषय बाजूला ठेवू. मग लोकांना थोडं अन्नदानाचं महत्त्व शिकवणं, लोकांना थोडं दानधर्माचं महत्त्व शिकवणं. म्हणजे परिक्रमावाले दिसले की घ्या, मी स्वतः 10,000 रुपयाची कॉईन घेऊन जाईल, हे घ्या, त्यांना वाटा, त्यांना परिक्रमा करतात, त्यांना पैसे लागतात, त्यांना 10 रुपये द्या, जास्त द्यायचे नाही, 10 रुपये द्यायचे, पाय पडायचा. अशा लोकांना सवय लागल्या. लोकांच्या जे बजेट करायचं त्यात असं करायचं की त्यातनं अन्नधान्य गोळा करायचो आणि लोकांना हे घ्या, हे गुळ त्यांना द्या, त्या गाईला चारा, हा गुळ त्या गाईला चारा, हे तुम्ही ह्यांना द्या, तांदूळ ह्यांना द्या. असं त्यांना अन्नदानाचं महत्त्व कळत. आणि सगळ्या म्हणजे मला आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्रीयत्व हा माझा आणखी आहे. त्याला एक चांगली मदत मिळाली ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आणि तो परिसर. एक दिवस पूर्णपणे लोकांना पहिल्यांदा तिथं, आणि तिथनं पुढं मग मी माझ्या ट्रिपची त्रिसूत्रीच ठरवली. एक राष्ट्रीयता, नंबर 2 मध्ये समरसता, सामाजिक समरसता. मी त्यामध्ये अत्यंत हे आहे, बिलकुल सर्व समान पद्धतीनं सगळ्यांना वागवायचं, सामाजिक समरसता. आणि मग 3रं आध्यात्मिक.
म्हणजे अन्नदान करा, दानधर्म करा, परमेश्वराचं दर्शन करा, नर्मदेच्या तीरावर बसा, तासन तास बघा, तिची पूजा करा मनसोक्त म्हणे छानपणे. इव्हेंट झाला पाहिजे पूजेचा, अशी पूजा करून घडवून आणतो तिथं लोकांची. हे काम करतो नाही, अनेक कामं आहेत. मग आता हल्ली शूलपाणीच्या जंगलातल्या आदिवासींना कपडे देतो, अन्नधान्य बरेच म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने अन्नधान्य मोठ्या प्रमाणात घेऊन जातो, त्याचं वाटप करतो. असं ऐकलं होतं की ती तुमच्यावरती चालून येतात, तुम्हाला इजा करतात, ती शूलपाणीच्या जंगलातली. हा, शूलपाणीच्या जंगलामध्ये फार पूर्वी जेव्हा ते जंगल होतं दाट, त्यावेळेस तिथला जो आदिवासी समाज होता, भिल्ल समाज होता, त्यांना काय खाण्यापिण्यासाठी म्हणून तिथले प्राणी मारणे, फळं मारणे. पण तसंच त्या ठिकाणी परिक्रमावाले जे जायचे त्यांना ते लुटायचे म्हणजे त्यांचे कपडे काढून घ्यायचे, त्यांच्याकडे सामान काढून घ्यायचे, त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवायचे. आता ते तशी फार पूर्वीची म्हणजे जेव्हा दाट जंगल होतं तेव्हाची प्रथा होती. आणि त्याचं लॉजिकही लोक असे सांगायचे की तुम्ही जर सगळ्या गोष्टीचा त्याग करून मोह सोडून जर परिक्रमेला आलात तर या फालतू गोष्टी चर्चा कशाला करता, माझा शर्ट त्यांनी घेतला, माझा हे घेतला. आणि तुमची जर नर्मदा मैयावर जर खरोखर श्रद्धा असेल तर ती तुमच्या या सगळ्या गोष्टींची पूर्तता करते आणि तो अनुभव येतोच. जंगल संपलं की तुम्ही गुजरातमध्ये एंट्री केला की पहिल्याच आश्रमात तुम्हाला काय पाहिजे ते मिळतं. कपडे मिळतात, भांडी मिळतात, बूट मिळतात, चप्पल मिळतात, सगळं मिळतं. तिथं कोणाला काही कमी, खिशात एकही नवा पैसा घेता परिक्रमा करायची असते. पायात चप्पल घालायचे नाही, परिक्रमा करायची नाही, तेल अंगाला तेल लावायचं नाही, साबण लावायचं नाही. हा, एक दोन कपडे फक्त, पांढरे कपडे दोन आपले, ते धुवायचे, अंगावर घ्यायचे, वाळतात, वाळले की ते घालायचे. इतकं. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करायचा, खायचा, तिखट करायची, खायची. तिखट करायची काय? तिखट म्हणजे कणकेची जाड भाकरी शेकायची, ह्याच्यावरती खायची, छान लागते, सुरेख लागते. तिखट आणि दुसरी त्याच्याबरोबर डाळ म्हणजे तुरीची डाळ असते, ती शिजवायची आणि त्याच्यात वरण त्याला फोडणी द्यायची नाही. 2 मिरच्या टाकायच्या, थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची ती शिजत असताना, आणि तीच पितळीमध्ये घ्यायची. कारण एवढा मोठा भांडी पसारा बरोबर वागायचं नाही, 3 भांड्यात सगळं जमलं पाहिजे केव्हा स्वयंपाक पाणी, आणि ते करून खायची. त्याच्यामध्ये जिथं शक्य आहे तिथं नर्मदा मैया. काय झालं माहितीये का की आता म्हणजे नजीकच्या काळामध्ये त्याच्यावरती 5 मोठमोठी धरणं झाली आणि त्यामुळे तिचा कॅचमेंट एरिया खूप फुगलेला आहे. त्यामुळे पूर्वीचे रस्ते किंवा हे जे आहेत ना हे सगळे बाजूला पडलेले आहेत. आता बाहेरनं बरीच वेळा परिक्रमा करावी लागते. तरी सुद्धा आश्रमांच्या सोयी तिथं प्रचंड आहेत. तिथं एक भिलगाव म्हणून आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये आम्ही खूप काम केलंय. त्यांना बोर घेतलेला आहे, बोर करून पाणी उचलण्याची व्यवस्था केली, सोलरवरती कनेक्शन दिलं, आता तिथं आश्रम बांधलेला आहे. आणि आता या नुकत्याच आम्ही 4 तारखेला त्या आश्रमाला भेट द्यायला जाणार आहे. तिथं सेवा संघातर्फे सातारमधली बरीच लोक जोडलेली येतात. हा, सगळ्यांचा आमच्यावर विश्वास आहे प्रचंड. लगेच पैसे मागितले कुठल्याही कारणाला ते पैसे देतात, मुक्तपणे खर्च करतो आम्ही. सगळा पैसा तिथंच खर्च करतो, कुठं हे करत नाही. आणि लोकांना सांगतो तुमच्याकडनं मी हे 10,000 रुपये जे घेतोय त्याच्यात वाहतूक, जेवण, खाण, झोपणं आहे, पण याही पलीकडे जाऊन तुमच्याकडनं हे अन्नदान आहे, दान धर्म आहे, हे सुद्धा त्यात इन्क्लूड आहे. हे तुमच्याकडनं तुम्हाला सांगितलं तुम्ही कदाचित करणार नाही, पण मी तुमच्या हातात दिलं की तुम्ही कराल जाऊन. मग सगळ्यांची गडबड चालू होती, मी करते म्हणून. सगळे कपडे वाटप करतो, कपडे देतो बऱ्याच वेळा. त्याच याच्यामधनं गेल्या वर्षी आम्ही बाबा आमटेंच्या आश्रमाला गेलो होतो. 1000 कपडे त्यांना आम्ही देऊन दिले ते. हो, बाबा आमटेंच्या इव्हेंट मॅनेजर म्हणून जे काय मागे हे सगळं नाही. एवढी मी ह्या सुद्धा परिक्रमा करतो ना, म्हणजे लोकांच्या ट्रिप्स देतो. त्याची पुस्तिकाच असती 24 पानाची पूर्णपणे, स्टार्ट टू एंड पर्यंत सगळं. कुठल्या आरत्या म्हणणार त्या सुद्धा त्यात छापलेल्या असतात. कारण काय आहे, त्यातली जी नर्मदेची आरती आहे हिंदी भाषेत आहे, ती लोकांना पाठ असते. नर्मदाष्टक संस्कृत मध्ये आहे, ते लोकांना माहित नसतं. त्या सहित सगळं त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याबरोबर त्याला म्हणतोच आम्ही 4 दिवसाचे आपले कुटुंब असं म्हणून. त्या 40 लोकांची नावं असतात, त्यांचे फोन नंबर असतात, आणि शेवटी एक आव्हान असतं, परिक्रमा संपली, ट्रिप संपली, इथंच सगळं संपलं नाही. लोकांना फोन करा, आपले अनुभव शेअर करा, आणि आपलं एक कुटुंब मोठं करा. आपलं कुटुंब म्हणजे याच्यामध्ये फक्त सत्संग. 4 दिवसाचा प्रोग्राम आहे. प्रमोद, आपल्या सुरुवातीला म्हटलं होतं 80 वर्षाचा तरुण. हो, लक्षात आलं असेल तुझ्या. देवधर साहेब, तुमचा एवढा उत्साह आहे, एवढं सतत काहीतरी नवीन करण्याची हे आहे. खरं सांगायचं तर कुठल्या गिरणीचा आटा तुम्ही खाता असं विचारावं, किंवा ह्याच्यामागचं रहस्य काय बाबा? 80 वर्ष तुम्ही एवढे काहीतरी सतत नवीन करायच्या तयारीत आहात.
आता खरं आहे म्हणजे लहानपणी वडिलांचा राग यायचा घरातून बाहेर काढलं म्हणून त्यांनी. पण आज असं जाणवतं की त्यांनी जे शिकवलं सांगितलं त्या सगळ्या गोष्टी माझ्या DNA मध्ये होत्या. मग पुढं पुढं समाजामध्ये एक डोळसपणाने मी काही गोष्टी बघत शिकलो. कुणाला म्हणजे चांगलं आहे ते घ्यायचं, याच्याकडे काय चांगलं आहे ते घ्यायचं, हा कसा बोलतो ते ऐकायचं, त्याचा अभ्यास करायचा स्वतःशी. असं करत करत माझं जीवन. आणि मला आपण सामोरं जातो म्हणलं ना एखाद्या प्रश्नाला की अनेक प्रश्नही समोर येतात आपल्या. आणि त्यामुळे माझं जीवनही तसंच घडत गेलं. कुठं थांबायला मला वेळच नाही मिळाला. एका पुढे एका पुढे काही ना काही ते करत राहिलो. नोकरी संपली, ज्या दिवशी रिटायर झालो त्या दिवशी स्टेजवर 4 ऑफर आल्या मला जॉबच्या, नोकरीच्या. तिथं स्टेजवर आपले वाघ साहेबांनी सांगितलं मी तुझी ऑर्डर घेऊन आलोय, उद्या नाशिकला जाऊन जॉईन हो म्हणून. वाघ साहेब त्यावेळेला एमको कंपनीमध्ये हे होते, प्रेसिडेंट होते. त्यांनी एक सिद्धिविनायक म्हणून इथे इस्पात प्रायव्हेटचा मोठा कारखाना काढत होता, त्याच्या जस्ट तो आधी मी ऑफिसमध्ये असताना मला भेटला होता. तोही त्या दिवशी आला होता. कल से तुम मॅनेजर हमारे यहाँ पे. नाही म्हटलं मला आता नोकरी करायची नाहीये. 4 ऑफर होते, सुझलनची एक ऑफर होती. त्यामुळे म्हटलं मला आता नोकरी नाही करायची, मी काहीतरी, पण मला गरज होती कारण त्यावेळेला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी म्हणून बराच खर्च झाला होता. आर्थिक परिस्थिती माझी फार हे होती आणि मला काही ना काही काम करणं गरजेचं होतं. लाईन कन्स्ट्रक्शनचा तुमचा खूप मोठा अनुभव असला कारण त्यात तुम्ही पुढे. हो, मग मी त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसा तो यशवंत साळुंके इंजिनियर मला भेटला. आम्ही दोघांनी अलिखित पार्टनरशिप केली कारण त्याचा माझ्यावर माझा त्याच्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे काही लेखापडी करायची काही गरजही नव्हती. त्यामुळे दोघांनी मिळून आम्ही काम केलं, पुढे चालू केलं. आणि तेही आम्ही 3 फीट ठरवून होतं. एक सबस्टेशन, दुसरी गोष्ट HT कंझ्युमर, आणि तिसरी गोष्ट काय सबस्टेशन EHV सबस्टेशन, HT कंझ्युमर, आणखी एक काहीतरी. असं 3 फील्डमध्येच काम करायचं, दुसऱ्या फील्डमध्ये काम करायचं नाही, जायचं नाही. महत्व समजून सांगायचं. त्यावेळेला SL माने होते, आपले पॅरलल मीटर सुरू झाले, चेक मीटर वगैरे. लोकांना ते बर्डन वाटायचं, पण ते सगळं लोकांना समजून देऊन चांगल्या पद्धतीने काम करायचं. अशा पद्धतीने 17 वर्ष काम केलं. 17व्या वर्षी 75 वय लागलं. 75 वय लागल्यानंतर म्हटलं ठरवलं आज थांबायचं, आता इथं स्टॉप. त्या दिवशी थांबलो. दोघांनी हिशोब केला. त्या दिवशी ते म्हणले साहेब तुमच्या नावाने 85,000 रुपये निघतात. ठीक आहे दे मला म्हटलं. मग आलो, दिवेकर म्हणून मित्र आहे, त्याला म्हणलं हे 85,000 रुपये आपल्याला वाटायचे. कसे काय करायचे? वाटायचे. अहो म्हणले तुम्ही 75ला म्हणले तुला करतात तुम्ही, चला तुमची तुला करूया. तुला केली. 87.5 किलो वजन भरलं. आणखी 2,500 रुपये घाला त्याच्यात म्हटले. 2,500 रुपये त्यात घातले. 87,500 रुपये 10 वेगवेगळ्या संस्थांना वाटून आलो त्या दिवशी. अजून काही करायचं राहिले? करणाऱ्या माणसाला आकाशच काय इज द लिमिट असं असतं. पण शेवटी काय होतं की आपण आता शारीरिक क्षमता आपल्या कमी झालेल्या आहेत. ऐकायला कमी येतं, दिसायला कमी होतं. आणि आता पूर्वीचा काळ वेगळा होता. आपण बोललो की 4 माणसं धावत होती, करत होती. मी 20 मिनिटाचा अधिकारी होतो तेव्हा पुष्कळ लोक होते. पण आता आपल्या इच्छेसाठी इतरांना बर्डन करण्याचा मला त्रास व्हायला लागलेला आहे, नको वाटतं. आणि माझ्याकडे कशी अशी माझी व्यक्तिगत अशी कुठली स्किल नाही माझ्याकडे. दुःख तेच वाटतं. म्हणजे गाणारा गाय गातो तसं आपलं बसलो गात राहिलो तर लोक ऐकतील नाही तर जातील. माणसाला कोणाला बोलवायची करायची काही गरज नाही, त्याला आवश्यकता नाही कोणाची. गाणाऱ्याला लागतो तबलाजी पेटीवाला, पण अशी स्वतःला करता येईल अशी कुठली गोष्ट माझ्याकडे नाही आहे. माझी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या 4 लोकांसाठी आहेत, 4 लोकांकरतायत. त्यामुळं आता वाटतं की आपण कुठेतरी थांबावं थोडंसं. कितपत जमेल हा मोठा प्रश्न आहे मला, कारण माझा एकूण प्रवास पाहिल्यानंतर. पण थांबीन असं एकूण ठरलं. एक पुस्तक लिहायचं अजून माझ्या ह्याच्यात आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तर नाटकातली नाटके नावाचं पुस्तक लिहायला मी घेतलं होतं. 2-4 चॅप्टर लिहिले त्याचे, पण ते तसंच मागं पडलंय. पण आता मला लिहिणं सुद्धा थोडंसं अडचणीचं होतं. फक्त म्हणजे लिहितो मी, हे होत नाही, पण अक्षर थोडं खराब निघतं. म्हणजे परत त्याचे सगळं प्रूफ बघणं करणं वगैरे अडचण. पण जमलं तर तेवढं एक कार्य हळूहळू शांतपणे केलं तर करीन. अन्यथा आमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना आपल्या कामावर प्रेम करा. बरोबर, आपल्या कामावर प्रेम करा. आमच्या HRDचा विषय निघाला ना, त्याच्यात पहिलं ना कामाला खेळ समजा. तुम्हाला खेळ आवडतो का नाही? कुठलाही खेळ खेळायला आवडतो का नाही तुम्हाला? खेळ आवडतो, ह्याच्यापाठीची मानसिकता असते ती कामात लावा. त्या कामालाच तुम्ही आपला खेळ समजा आणि कामाला खेळ समजून खेळा. तुम्हाला आनंदही मिळेल, कामही सगळे. खेळताना तुम्हाला काय असतं? विन, जिंकण्याची इच्छा असते, आनंद मिळतो. तसंच आहे, आपल्या कामाला खेळ समजा आणि खेळ समजून काम करा. काय आनंदात राहा, सुखी राहा, पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करा
आणि दुसऱ्यासाठी जगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. छानच. वाव, छान. धन्यवाद देवधर साहेब, आज आपण इथं आलात आमच्या. म्हणजे ही खूपच प्रेरणादायी मुलाखत होती. बऱ्याच वेळेला मला तुम्हाला अडवायला लागलं, त्याबद्दल सॉरी. काय माहितीये का, त्या फ्लो मध्ये तुम्ही इतके वाहून जातो, तुमचं जीवनपट खूप मोठा आहे, पण शेवटी वेळेचं भान ठेवून मला कधी कधी थांबवावं लागत होतं. पण हे खूपच छान प्रेरणादायी आहे. आमच्या प्रेक्षकांना हे नक्की आवडेल आणि यातनं नक्की त्यांना प्रेरणा मिळेल. तर माझं प्रेक्षकांना विनंती आहे की अशाच वेगळ्या आणि प्रेरणादायी माणसांच्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या. अनोळखी मूर्खावेगळी माणसं पुन्हा भेटूया. आवडलं तर लोकांना पाठवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आमच्या पाठीमागे राहा. धन्यवाद.